Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. It's a great day. One more chance to look to God and trust Him. आजचा दिवस महान आहे. परत एकदा देवाकडे बघून देवाकडून शिकायचा दिवस आहे. देवाला धन्यवाद. The more we learn, जेवढं जास्त आपण शिकू the more we grow, तेवढे जास्त वाढू, and the more blessed we shall be. तेवढे जास्त आशीर्वादित होऊ. Amen. The path of favor or the road of pain. अनुग्रहाचा मार्ग किंवा वेदनेचा रस्ता. The path of favor or the road of pain. अनुग्रहाचा मार्ग किंवा वेदनेचा रस्ता. We'll open our Bibles to Proverbs chapter 13 verse 15. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, कृपया सगळ्यांनी आता खाली बसून घ्या. बायबल उघडा. नीतिसूत्र 13:15. Good understanding gives favor, but the way of transgressors is hard. नीतिसूत्र 13:15 मध्ये लिहिलंय, सुबोध अनुग्रह मिळवून देतो, परंतु पातक्यांचा मार्ग कठीण आहे. Good understanding gives favor, but the way of transgressors is hard. सुबोध म्हणजे चांगली समजूत अनुग्रह मिळवून देते, परंतु पातक्यांचा मार्ग कठीण आहे. And now today I'm not coming with a stick here. आज काही काठी घेऊन मी इथे आलेलो नाहीये. I'm coming with a question. एक प्रश्न घेऊन आलोय. Do you want a path covered in flowers and sunshine? तुम्हाला असा मार्ग हवा आहे की जो फुलांनी भरलेला आहे, सूर्यप्रकाशाने भरलेला आहे, And glory, वैभवाने भरलेला आहे, or a road lined with thorns, का तुम्हाला असा मार्ग हवा आहे जो काट्यांनी भरला आहे broken sandals, आणि फाटक्या तुटक्या चपला आहेत, torn clothes, फाटके कपडे आहेत and broken lives? आणि जीवन तुटलेली आहेत? Because कारण life is not a game of chance. जीवन म्हणजे योगायोगाचा खेळ नाहीये. It's a series of choices. तर जीवन एक निवडींची अनुक्रमणिका आहे. Amen. आपण काय निवड करतो, आपण काय निर्णय करतो याची एक अनुक्रमणिका किंवा सूची आहे. Nobody forces you to walk the path of wisdom. कोणी तुम्हाला ज्ञानाचा मार्ग चालायला बळजबरी करणार नाही. Nobody shoves you or pushes you into the path of transgression. आणि कोणी तुम्हाला पातक्यांच्या मार्गात सुद्धा ढकलून बळजबरीनं पाठवणार नाही. It's your own feet. तुमचे स्वतःचे पाय आहेत जे तुम्हाला एक तर तिथे नेत आहेत, नाही तर इथे नेत आहेत. So you decide what you're going to do with your feet. तर तू ठरवायचं आहे की तुझ्या पायांचं तू काय करणार आहेस. It's your direction. कारण तुझं मार्गदर्शन आहे, It's your choice. तुझी निवड आहे, Your decision. तू ठरवणार आहे, तुझा निर्णय आहे, तू काय करणार आहे ते तू ठरवायचं आहे. Amen. आमेन. You can't say he pushed me. तुम्ही असं नाही म्हणून चालणार नंतर की त्याने मला त्या मार्गात ढकललं, मग मी काय करायचं. He took me out from the right path and pushed me in the wrong path. त्याने मला त्या योग्य रस्त्यावरनं काढलं आणि चुकीच्या रस्त्यावर ढकललं, मग मी काय करणार. If someone did, जर असं कोणी केलंय, even if life has knocked you down, आणि जरी जीवनाने अशा रीतीने तुम्हाला खाली पाडलंय, you have the power. तुमच्याकडे सामर्थ्य आहे की. It's your decision. तुझा स्वतःचा निर्णय आहे ना, It's your choice. तुझी निवड आहे ना, It's your feet. तुझे पाय आहेत, तुझी बुद्धी आहे, तुला डोकं आहे, तू ठरवायचं आहे, तू निवड. It's your calling. तुझं पाचारण आहे And you can get back to the right track anytime. आणि कधीही तू योग्य रस्त्याला परत लागू शकतोस. You can step into the path of favor anytime. अनुग्रहाच्या रस्त्याला तू कधीही लागू शकतोस. Nobody binds you with a cord. कोणी तुला असं काही दोरांनी वगैरे बांधणार नाहीये. They may deceive you ते तुला फसवतील कदाचित, just because you are gullible. कारण की तू तेवढा नाजूक आहेस, तेवढा तू पडतोयस म्हणून कदाचित फसवायला येतील. But yet, तरी after you have learned that you are on the wrong road, तुम्ही जेव्हा हे शिकून घेता आणि तुम्हाला जेव्हा हे कळतं की मी चुकीच्या मार्गाला लागलोय, you can get back to the right path anytime. ते कळल्यानंतर तुम्ही योग्य रस्त्याला परत कधी या ना. Amen. आमेन. You can't blame your family. तुम्ही तुमच्या परिवाराला दोष देऊन चालणार नाही की माझ्या फॅमिलीमुळे असं सगळं झालं, मी चुकीचा रस्ता धरला. You can't blame your friends. तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा दोष देऊन चालणार नाही की मित्रमंडळीमुळे मी चुकीचा रस्ता धरलाय. You can't even blame the devil for every decision you make. आणि सैतानाला सुद्धा तुम्ही दोषी नाही ठरवू शकत तुमच्या जीवनात जो प्रत्येक निर्णय तुम्ही घेता त्याविषयीनं. Your life is shaped not by who hurt you. तुझं जीवन तुला कोणी वाईट वाटेल असं केलं आणि हृदयाला जखम दिलेली आहे यावर ठरत नाही, but by what path
you choose next. कुठला मार्ग पुढे तू निवडणार आहेस त्याच्यावर ठरणार आहे तुझं जीवन कसं घडणार And आहे. my God gives the light. आणि माझा देव प्रकाश देतो, But you have to choose the step. पण तुम्ही पावलं निवडली पाहिजेत ना, पाय तुझे आहेत ना राजा. If He gives you the light, त्याने तुम्हाला जर प्रकाश दिलाय it still depends on you whether you want to put it on the torch or not. तरी तुमच्यावर आहे ना की तो टॉर्च, ती मशाल तुम्ही पेटवणार आहात की नाही. Amen. आमेन. You can't control your past. तुम्ही तुमच्या भूतकाळावर तर नियंत्रण ठेवू शकत नाही. जे झालं ते झालं. You need to forget the past तुम्हाला भूतकाळ विसरावा लागेल and choose the right path today. आणि आता तरी चालू वर्तमान काळात तुम्हाला योग्य रस्ता निवडावा लागेल. You can start it today. आज सुरुवात करा. You can start it now. आता सुरुवात करा की बेटर लेट दॅन नेव्हर दे से. It's either failure or favor. एक तर अपयश नाही तर अनुग्रह. ठरव काय हवंय. Amen. आमेन. The direction is yours to decide. मार्गदर्शन तुझ्यावर आहे. म्हणजे आता कुठली दिशा तू घेणार आहेस ते तुझ्यावर आहे. Now you know it doesn't cost you to take wisdom from God. आणि देवाकडनं ज्ञान मिळवायला आपल्याला काही पैसा तर द्यावा लागत नाही ना, काही किंमत तर मोजावी लागत नाही. God is giving us freely. देव आपल्याला मोफत ज्ञान देत आहे. You don't need to buy books आपल्याला काही पुस्तकं त्यासाठी विकत घ्यावी लागत नाही देवाचं ज्ञान शिकायला. to get the wisdom to go on the right track. आणि योग्य रस्ता धरायला जे ज्ञान हवं आहे ते ज्ञान मिळवायला आपल्याला कुठं काय पुस्तकं विकत घ्यायला लागतात. God is giving us free. देव आपल्याला मोफत ते ज्ञान देत आहे. डोक्यात प्रकाश देव फुकट पाडतोय. But only the humble will walk with it. पण फक्त नम्र लोकच त्यात चालतात ना. You have to be humble to catch the right road. आणि तुम्ही नम्र असलं पाहिजे तो योग्य रस्ता निवडायला आणि त्याच्यात चालायला. Amen. आमेन. And don't even allow the pain to choose the road for you. आणि त्या वेदनेला सुद्धा परवानगी देऊ नका की त्या वेदनेनं, त्या यातनेत त्या वेदनेत तुझ्यासाठी तो चुकीचा रस्ता निवडावा आणि तूही तो घ्यावा. Try to understand what I'm saying. सगळ्यांनी नीट खाली बसून कान द्या मला, कान, आणि Sometimes- ऐका नीट. कधी कधी The pain you go through, ज्या कुठल्या दुःखातनं वेदनेतनं तुम्ही लोक जाता, you depend on that pain to take you on the path. त्या वेदनेवर तुम्ही अवलंबून राहता की आता हे दुःख आणि वेदनाच मला ज्या कुठल्या रस्त्यावर नेईल. I will go on the wrong path. मी चुकीच्या रस्त्याला पण These जाईन. people spoilt my life. या लोकांनी माझं जीवन बर्बाद केलं. My family spoilt my life. माझ्या फॅमिलीने माझं जीवन बर्बाद केलं. Now I will go all the way through it, आता मी जाणार या रस्त्याला. though I know it is wrong. जरी मला माहिती आणि कळतंय की हा रस्ता चुकीचा आहे तरी पण मी तो रस्ता धरणार. That is foolishness. त्याला बावळटपणा म्हणतात बेटा. Let purpose lead you. संकल्प तुला चालवू दे ना. You are a child of purpose. तू संकल्पाचं संतान आहेस. You are not a child of random. तू असं रॅन्डमली जन्माला आलेलं बाळ आणि संतान नाहीस. Because every step you take, कारण प्रत्येक पाऊल जे तू उचलशील it's a seed sown. ते एक बीज पेरतोयस तू, बीज. Because you are going to take the harvest. कारण की तूच हंगाम कापणार आहेस पुढे जाऊन. One day you are going to reap the harvest. एके दिवशी तूच हंगाम कापणार आहेस त्याचा. So see that you plant it on the path of wisdom. आणि म्हणून ज्ञानाच्या मार्गावरती ते बीज पेर ना. Tomorrow your future will be blessed. उद्या उठून तुझंच भविष्य आशीर्वादी होईल. हो की नाही? Sow the good seed today. चांगलं बीज आजच पेरा ना. It may take some time काही वेळ लागेल हे करायला कदाचित. because कारण favor is not shortcut. अनुग्रह म्हणजे अनुग्रहात कृपेत शॉर्टकट नसतात. तिथे पळवाटा नाही, शॉर्टकट नाही. Favor is not found in shortcuts. आणि अनुग्रह शॉर्टकट घेऊन मिळत पण नाही. It grows on the right choices. अनुग्रह योग्य निवडीवर वाढतो. अनुग्रहाचे संगोपन योग्य निवडीवर होते. On the road of right choices. योग्य निवडीच्या मार्गावर अनुग्रह वाढतो. Whatever has happened in the past, भूतकाळात तुझ्या काही झालेलं असो, whoever has cheated you, ज्या कोणी तुला फसवलं, whoever has put you on the wrong का track, कोणी तुला काही चुकीच्या रस्त्यावर टाकलं, or maybe of your own you went on the का wrong तू track. स्वतःहून चुकीच्या मार्गाला लागला, काही असो. You can't change the past, आता भूतकाळ तर तू बदलू नाही शकत. जे झालं ते झालं. but you can reroute your future. पण आता चालू वर्तमान काळ आणि भविष्य काळ तर बदलू शकतो ना आपण. Blaming others will not build your present house. बघा, दुसऱ्यांच्या माथ्यावरती खापर फोडून आणि दुसऱ्यांना दोष देऊन तुझं वर्तमानातलं घर तर बांधलं जाणार नाहीये. But choosing right today will build a certain house. पण आज जर तू योग्य निवड केली तर नक्की तुझं घर बांधलं जाणार आहे. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं wisdom is shouting in the street. ज्ञान रस्त्यावर ओरडतंय. Is there somebody to hear? आहे का कोणी? माझं ऐकायला कोणी आहे का? असं ज्ञान
रस्त्यावर ओरडताय, कोई है क्या, सुनेगा क्या, है क्या कोई? And only the humble will hear. आणि नम्र माणसंच ऐकतात, Only the broken will hear. तुटलेली माणसंच ऐकतात, कारण गर्विष्ठांची ऐटच वेगळी. Don't let your pain write your story. तुझ्या वेदनेला तुझी कथा लिहू नको देऊ, की बघ ना मी किती दुःखातून गेलो, बघ ना मला किती त्रास झाला, किती यातना, किती वेदना, आणि त्या वेदनेत तुझी कथा लिहू नको. Let purpose hold your pen. संकल्पाला तुझं पेन धरायला लाव. You are a person of purpose. तुम्ही संकल्पाचा माणूस आहात. You may have wandered here and there, but still you are a child of purpose. इकडे तिकडे थोडेसे तुम्ही भटकलेले असाल, ठीक आहे, तरी तुम्ही संकल्पाचं संतान आहात. You are a child of destiny. तुम्ही आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं संतान आहात. God's light was shining yesterday, it is shining even today. देवाचा प्रकाश कालही चमकत होता, आजही चमकत आहे. But your feet must move. तुझे पाय योग्य जागी चालले पाहिजेत रे. Amen. आमेन. इसलिए वो फादर का गाना है ना, जहां तू न चाहे वहां मैं न जाऊं, रोक मुझे आत्मा प्रभू. Yes, thorns come very easy, काटे येतात रे आयुष्यात, सोप्या पद्धतीनं काटे येतात. but favor grows and it has time because it is on the narrow path. अनुग्रह वाढायला वेळ लागतो. होता होता अनुग्रह वाढतो, कारण तो अनुग्रह छोट्या रस्त्यावरती आहे, निमुळत्या रस्त्यावरती आहे, ज्ञानाच्या मार्गावरती आहे. Amen. आमेन. The way of the righteous may be uphill, आणि नीतिमानाचा मार्ग कदाचित टेकडी चढल्यासारखा असेल, but it will be like Moses looking on from the top of the mountain and everything looks glorious. पण ते मोशे सारखं असणार आहे मग, की जो मोशे डोंगर माथ्यावरती उभा राहून बघतोय आणि त्याला सगळं वैभवशाली दिसतंय. आमेन. Excuses will never take you forward. कारण लावून लावून तू कधी पुढे जाणार नाहीयेस, की आज असं उद्या तसं, ना असं झालं ना, ना मग तसं झालं ना, अशी कारण लावून तू कधी पुढे नाही जाणार. कारण लावू नका. No matter what and who did what. कोणी काही केलेलं असो, Excuses will stall your progress. ती कारण तुम्ही लावली ना तर तुमची प्रगती थांबेल बेटा. When we succeed, then we will think about who did what. आपण जेव्हा यशस्वी होऊ ना त्यानंतर आपण विचार करू मग, की अरे कोणी माझं काय केलं होतं, कसं, कधी, काय ना केव्हा. You are just on the first step of success and you are talking about them. तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीवरती आहात आणि कोणी तुमचं काय वाईट केलं त्याच्या गप्पा मारताय पहिल्याच पायरीवर. Don't talk about them because you will not even take that first step. नका ना, त्यांच्या गप्पा मारूच नका की कोणी काय केलं. त्यांच्या गप्पा मारल्या तर तुम्ही पहिलं पाऊल पण उचलणार नाही. It's like somebody meets with an accident. हे असं आहे ना, एखाद्या माणसाचा अपघात झाला, Instead of rushing that patient to the hospital, you run after the fellow who banged him. तर त्या रुग्णाला तुम्ही दवाखान्यात घेऊन जायच्या ऐवजी ज्याने गाडी त्याला आदळून त्याचा अपघात करवला त्या गाडीच्या आणि गाडीवाल्याच्या मागे तुम्ही जाताय. असं आहे हे. You can catch him up later. नंतर त्याला धरा की. This fellow's life is important. ज्याला हे लागलंय त्याचा जीव महत्वाचा आहे ना, त्याला आधी दवाखान्यात घाला ना. First rush him to the hospital. पहिलं त्याला दवाखान्यात न्या, त्याला लागलंय. Do the right things first. म्हणजे काय, योग्य गोष्टी पहिल्या करा. Amen. बाकी करू नंतर सगळं सवडीनं. So excuses will never carry you forward. तर कारण लावलीत ना, नाही असं झालं, नाही तसं झालं, नाही त्यांच्यामुळे झालं, नाही ह्यांच्यामुळे झालं, तुम्ही कधी पुढे नाही जाणार. Only choices will take you forward. बरोबर ती निवड कर, तू पुढे जाशील. Amen. Amen. Walk in wisdom ज्ञानाने चाल and you won't limp in regret. आणि म्हणजे तुला पस्ताव्यामुळे लंगडावं लागणार नाही. ज्ञानानं चाल. Don't be a Jacob. याकोब बनू नको. Amen. याकोब नको बनू. Delayed change will not really be helpful. उशिरानं फार तुम्ही जर बदललात तर तो बदल फारसा मदतकारक ठरणार नाही. Amen. पटपट. Taking care of your health is better than your cure. बघा, पुढे जाऊन औषधं खाऊन आपली तब्येत चांगली करायच्या ऐवजी आतापासून तब्येत सांभाळली तर काय हरकत आहे का? काय हरकत आहे का? मग आजपासून सांभाळा. नहीं होने दे जो होना हो, बढ़ने दे चर्बी, आने दे हार्ट अटैक, फिर देखेंगे, चेक करके फिर दवा खाता. क्यों? अभी से Jacob need not be limping. याकोबाने लंगडायची गरज नव्हती. Okay. ठीक आहे, At least he learned. कमीत कमी लंगडून तरी शिकला. But all his life he was limping. आयुष्यभर लंगडला ना, मात्र गरज नव्हती Some ऍक्च्युअली. people want to limp and learn. काही लोकांना लंगडूनच शिकायचंय, मग काय करायचं? Amen. काही लोकांना लंगडूनच शिकायचं असतं, मग आता आपण तरी काय करणार? Step by step. पावला पावलाला.
Your choice will carve your legacy. तुझी निवड तुझं सोडून जाणारं वतन कोरेल. Every day I have walked with God. रोज मी देवासोबत For the चाललोय. past 30-35 years. 35 वर्ष झाली. आज मी 66 वर्षाचा आहे आणि मी रोज देवासोबत चाललोय. Every day. रोज चाललोय. Walk on the right path. योग्य मार्गाला लागलाय ना, योग्य मार्गाला चालत राहा. Amen. आमेन. That's why Bible says, oh, you simple people, how long हा will ना. you be simple in your ways? म्हणून बायबल मध्ये एक वचन आहे की अरे साध्या माणसांनो, तुम्ही तुमच्या मार्गांमध्ये किती वेळ असे साधे सिंपल राहणार आहात. Good understanding brings favor, चांगली समजूत अनुग्रह आणतो, but bad path brings pain. वाईट मार्ग वेदना आणते. See, that पातक्यांचा means मार्ग one walk makes your life smoother. म्हणजे एक चाल तुझ्या आयुष्याला मौसूद आणि सपाट करते. I mean, you don't need to struggle so much. संघर्षच फारसे करावे लागत नाही. And the other one, दुसरा जो मार्ग आहे it's a hard labor. अवघड, खूप परिश्रम करायला लागतात. It's like walking on cactus barefoot. आणि मग कॅक्टस वर चालल्यासारखं आहे. तिथे काटे सारखे टोचतायत आणि आपण अनवाणी आहे. Amen. आमेन. And with fiery serpents all around आणि you. आगे साप अवतीभोवती सगळीकडे आहेत आणि त्या मार्गाला आपण चालतोय. असा हा दुसरा मार्ग आहे. People say, why my life is so tough? लोक म्हणतात कधी कधी माझं जीवन एवढं अवघड काय माहित नाही. Why things break? माझ्या आयुष्यात का अशा गोष्टी तुटतात मला Why कळत नाही. peace is running away from me? का माझ्यापासून शांती निघून चालली मला समजत नाही. Maybe the devil is not chasing you. कदाचित सैतान तुमच्या मागे नसेल लागला. Maybe it's your own feet stepping on the wrong path. तुझी स्वतःची पावलंच चुकीच्या मार्गाला लागली असतील. बघ, तपास. And we are binding the strong man every day. तू स्वतःहून चुकीच्या मार्गाला लागला आणि सैतानाला रोज बांधतो. And God is saying what you are doing is you are doing something wrong which is not the real culprit. आणि देव म्हणतो मग की तू असं काहीतरी करतोय की ज्याच्यामध्ये सैतान आरोपी नाहीच आहे. आणि सैतान म्हणेल माझं तर लांबपर्यंत घेणं देणं नाही आणि मलाच मानतोय. ठरवलं त्यांनी गेला तोच. See? So the road you choose will choose your reward. तर म्हणायचा प्रयत्न असा आहे, जो रस्ता तू निवडशील तो रस्ता तुझं प्रतिफळ ठरवेल. And so don't blame the storm. मग तुम्ही वादळाला दोष देऊ नका. What is the use camping in the wrong valley and blaming the storm? काय फायदा चुकीच्या खोऱ्यामध्ये तंबू ठोकायचा आणि मग आलेल्या वादळाला दोष द्यायचा. What is the use stepping out of the house on a rainy day and blaming the rain? काय फायदा पावसाळ्यामध्येच पाऊस अगदी भरघोस पडतोय आणि बाहेर पडायचं कुठेतरी जायला आणि मग पावसाला दोष द्यायचा. अरे आधी कळलं नाही का पावसाळाच आहे. God's wisdom is the map for you. देवाचं ज्ञान तुझ्यासाठी नकाशा आहे. अपना गूगल प्रभू है. What is the use if the sun is shining and you are walking with closed eyes? काय फायदा सूर्यप्रकाश अगदी छान आज चमकलेला आहे आणि तुम्ही डोळे बंद करून चालताय And then you trip and fall and blame the sun. आणि मग अडखळताय, ठेचा लागताय आणि मग पडताय आणि मग तुम्ही सूर्याला दोष देताय. The sun will say, सूर्य म्हणेल I am still shining. मी तर प्रकाशमान आहे, मी चमकतोच आहे, There's nothing wrong with me. माझ्यात काही चुकलेलं नाही. You open your eyes. तू डोळे उघड की. असं आहे ते. सगळ्याला तुम्ही असं ह्याला दोष त्याला दोष सैतानाला दोष असं नाही. Favor follows the feet that walk in truth. अनुग्रह अशा पावला मागे येतो की जी पावलं सत्यात चालतात. See, you don't need to shout loud तुम्ही जोरात ओरडायची गरज नाही. if you walk on the right path. योग्य रस्त्याला चालत असाल ना तर जोर जोरात ओरडून सांगायची पण गरज नाही. Pain shouts loud, but wisdom always whispers first. वेदना फार गोंगाट करते आणि आरडाओरडा करते, पण ज्ञान हळू बोलतं. So listen early. तर लवकरच ऐकून घ्या. शिका लवकर लवकर पटापटा पटापटा. Some people listen late. काही लोक जरा उशिराने ऐकतात. It's better you listen early. लवकरच ऐकून घ्या ना. Warning signals is always given. कारण की सूचना देणारे अलार्म नेहमी येतात. The first cock crowing is hearing. पहिला कोंबडा आरवतो ऐकणं. Second cock crowing is hardened heart. दुसरा कोंबडा आरवला म्हणायचं हृदय कडक झालंय ऐके ना. And so today we are looking at two paths. तर दोन मार्ग आज आपण पाहतोय. One brings favor, एकातनं अनुग्रह येतो, peace, blessing, honor. शांती आशीर्वाद मान येतो. The other brings hardships, दुसऱ्या मार्गातनं खडतर जीवन येतं, confusion, गोंधळ येतो, broken lives, तुटकं जीवन येतं, dark nights. अंधाऱ्या रात्री येतात, अंधार जीवन येतं. Pastor, can I walk on both the roads? पास्टर असं काही नाहीये का, कोई ऐसा स्कीम नाहीये क्या की दोन्ही रस्त्यावर चालता येईल. कभी इधर Try कभी doing उधर. it.
keep one leg on one boat, another leg another boat. मला विचारू नका, करून बघा की स्वतःची स्वतः. एक पाय एका नावावर ठेव, You- दुसरा पाय दुसऱ्या. You have to choose one. तुला एकच निवडावं लागणार आहे. Amen. आमेन. Because both will not bless you. कारण दोन्हीतून तुला आशीर्वाद मिळणार नाहीये, एकाच पाहिजे. And the path you walk will walk you. आणि जो मार्ग तू निवडणार तो मार्ग तुला चालवेल. Amen. आमेन. ज्या मार्गात तू चालशील तोच मार्ग तुला चालवेल. Praise God. Amen. And so here it says the way of the transgressor is hard. तर इथे लिहिलंय पातक्यांचा मार्ग, पातक्यांचा म्हणजे पापी लोकांचा मार्ग कठीण आहे, अवघड आहे. Not maybe hard. आणि कठीण आहे असं नाही, कदाचित Sometimes it may be hard. कधी कधी कदाचित कठीण असेल, नेहमी नाही No. असं नाहीये. It is surely hard. इथे नक्की लिहिलंय पातक्यांचा मार्ग नेहमी कठीणच आहे. And the world is walking on that path. आणि जग त्या मार्गावर चालतंय. They are chasing after money आज जगातली माणसं पैशा मागे धावतात and they are losing their peace. आणि शांती त्यांची दर दिवसाला निघून जातीये. They chase after luck ते नशिबा मागे, लकच्या मागे धावतात and then they have breaking hearts. आणि मग त्यांची हृदय तुटतायत. They are chasing after fame मग प्रसिद्धीच्या मागे लागतात and then they end in shame. आणि मग लज्जेमध्ये त्यांचा अंत होतो, अपमान, लज्जा. And then they say, let me live now as I want. आणि मग ते म्हणतात की आता ना मला जसं हवं तसं मला जगू द्या. Then daddy, mummy, I will listen to you later on. डॅडी मामा मी तुमचं नंतर ऐकीन, आता ना मला पाहिजे तसं जगू द्या तुम्ही. But the first step is important. अरे पण पहिलं पाऊल महत्वाचं आहे ना राजा. I mean, if you plant weeds, don't expect wheat. तू निधन पेरतो आणि म्हणतो गव्हाचा दाणा कापायचा, ते कसं व्हायचं? ते नाही होत. It will not happen. होणारच नाही. निधन पेरून कोणी गहू कापतं का? And it's not only related to the worldly people, even the believers. आणि हे फक्त जगिक लोकांशी संबंधित नाहीये, कधी कधी बिलीवर माणसांचं पण असंच असतं. Because the sheep have the tendency to wander. कारण मेंढरांचा एक अभिजात स्वभाव असतो भटकायचा. And many times आणि अनेक वेळेला we love to choose bad choices. आपल्याला वाईट निवड करायला फार आवडतं. Amen. आमेन. वाईट निवड करायला आपल्याला फार And so आवडतं. God says, fix your path. तर देव म्हणतो पहिलं तुझा मार्ग नीट निवड, Then I will answer your prayers also. मग तुझ्या प्रार्थनेला मी उत्तर देईन. पहिले तू मार्ग नीट निवड. Amen. आमेन. Many Christians, they don't need deliverance. अनेक ख्रिश्चन लोकांना ना खरं म्हटलं तर सुटकेची गरज नाहीये. They need direction correction. त्यांना त्यांच्या दिशेची दुरुस्ती करायला हवी आहे, बाकी काही नाही. Amen. आमेन. Because your feet may be the devil's best helper. कारण तुमचे पाय कदाचित सैतानाचा सगळ्यात चांगला मदतगार असेल. तुझे पाय, And he knows where to take your feet to. आणि मग सैतानाला माहिती आहे की तुझे पाय कुठे घेऊन जायचे, कारण तुझे पाय सैतानाला खूप मदत करतात. Amen. आमेन. Take the first point. पहिला मुद्दा घ्या. Good understanding opens the door to favor. चांगली समजूत अनुग्रहासाठी दार उघडते. Now, wisdom is not just for knowing, ज्ञान फक्त जाणण्यात नाहीये. it's for walking. ज्ञान ते जाणल्यानंतर तसंच चालण्यात आहे. And so when you walk with good understanding, तर तुम्ही चांगली समजूत घेऊन जर चालला you walk in favor. तर तुम्ही अनुग्रहात चालाल. This is not having a big brain. आणि ह्याच्यासाठी काही मोठा मेंदू हवा असं नव्हे. It's not being about how clever or how educated you are. किंवा यामध्ये तुम्ही किती शिक्षित आहात, किती स्मार्ट आहात, त्याचा काही संबंध नाही. This is seeing life through God's eyes. हे असं आहे की देवाच्या नजरेनं तू जीवन बघायला शिक. Amen. Amen. And then making choices आणि मग निवड कर that pleases Him. की जी निवड देवाला प्रसन्न करते. See things in through God's eyes. देवाच्या नजरेनं गोष्टी बघ. How can I see things through God's eyes? बरं, देवाच्या नजरेने गोष्टी कशा बघायच्या? God's eye is the Bible. देवाचा डोळा बायबल आहे. Amen. तुम्ही म्हणाल देवाचा डोळा कुठे? हा काय देवाचा डोळा? You see Joseph in Egypt, योसेफ मिस्र देशात, he was sold, त्याला विकलं, he was betrayed, त्याला धोका देण्यात आला he was forgotten. आणि सगळे त्याला विसरले. But because he walked with good understanding, पण तो चांगल्या समजुतीने चालत राहिल्यामुळे even in prison, तुरुंगात सुद्धा favor found him. अनुग्रहाने त्याला शोधून काढलं. Even in your messes, walk with good understanding. तुमच्या बर्बादीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या समजुतीनं चाला. जरी Even काही- in your demotion, walk with good understanding. तुमच्या अधोगतीत सुद्धा तुम्ही चांगल्या समजुतीनं चाला. No matter what
people do against you, लोकांनी तुमच्या विरुद्ध काही जरी केलं don't ना, lose your temper. तरी राग नाही करायचा, राग नाही करायचा. See through God's eyes देवाच्या नजरेनं बघायचं and walk with understanding. आणि समजुतीनं चालायचं. And that's what Joseph did. योसेफाने तेच केलं. And so he rose from the pit to the palace. आणि म्हणून तो खड्ड्यापासून तो महालापर्यंत पोहोचला. Why? का? No matter what anybody did to him, की कोणी जरी त्याचं काहीही केलेलं होतं, वाईट केलेलं होतं, he walked on the right path. तरी तो योग्य मार्गावरच चालला. Because good understanding कारण चांगली समजूत, made him trustworthy. त्या चांगल्या समजुतीनं त्याला स्वतःला इतर जण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील Yes. असा विश्वास ठेवण्याजोगा केला. It made him humble. नम्र झाला And त्याचा wise. योसेफ आणि सुज्ञ झाला. And so Joseph used to always walk with good understanding. तर योसेफ नेहमी चांगल्या समजुतीनं चालायचा, असा राग नाही करून घ्यायचा. Even when others didn't walk with good understanding, he walked. आणि इतर माणसं जरी चांगल्या समजुतीनं चालत नसतील तरी सुद्धा योसेफ चांगल्या समजुतीनं चालायचा. की मी ठरवलंय. Joseph's brothers, योसेफाची भावंड बघा, they chose the road of transgression. योसेफाच्या भावंडांनी पातक्याचा मार्ग निवडला. But he didn't change his thinking. तरी योसेफाने नाही आपली विचारधारा बदलली, की तो म्हटला असेल भावांना करू दे जे करायचं ते. They had jealousy. त्या भावांमध्ये ईर्ष्या आली, They had जळफाट आला, hatred. तिरस्कार They आला betrayed him. आणि सख्या भावांनी त्याला धोका They दिला. sold him as a slave. सख्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकलं. And they thought that his story is ended. आणि मग त्यांना असं वाटलं की आता योसेफाची कथा संपली. But a person with good understanding, his story does not end in a dismal way. पण ज्या माणसाची समजूत चांगली आहे त्या माणसाची जीवन कथा अशी नाही संपत. They didn't understand त्यांना कळलं नाही that favor follows the one who walk with wisdom. जो ज्ञानाने चालतो त्याच्यावर अनुग्रह पडतो हे त्यांना कळलं नाही. See, Joseph could have fought back. योसेफ परत त्यांच्याशी भांडू शकला असता He could have become bitter. आणि योसेफ कडू सुद्धा होऊ शकला He could असता. have carried grudge in his heart. योसेफाने पण आपल्या अंतःकरणामध्ये भावंडांसाठी कडूपणा ठेवला असता. He could have said, if they walk wrong, आणि तो म्हणू शकला असता की जर ते चुकीचं चालतायत I will also walk wrong. मी पण चुकीचं चालणार, मी नाही सोडणार, मी यांचा सूड घेईन. No, he didn't do that. त्याने तसं केलं नाही. Let them do what they want. आणि योसेफ म्हणाला जरी हे माझे सख्खे आहेत, रक्ताची नाती म्हणतो आपण, रक्ताची नाती अशी निघतात कधी कधी रक्ताची नाती, पण तो म्हणाला जरी हे माझे सख्खे भाऊबंद आहेत. See, you cannot shut anybody's mouth. तुम्ही कोणाचं तोंड तर नाही ना असं How दाबू many शकत. people's mouth will you shut? किती लोकांचं तोंड तू बंद करायला जाणार आहेस? लोकांना जिभा आहेत, तोंड आहेत, लोक बोलणार. Why waste your time there? तू कशाला त्यांच्यावरती वेळ बर्बाद You करतो? continue walking with wisdom. तू ज्ञानाने चालत राहा ना. Bible says, बायबल म्हणतं when David was demoted, दावीदाला जेव्हा अधोगती मिळाली he walked wisely. तो सुज्ञतेने मग चालायला लागला. Very strange paradox. आणि फार विचित्र बघा हा, Because कारण he was demoted, त्याला अधोगती मिळाली he's walking wisely. पण तो सुज्ञ होऊन People चालायला will say, when you're promoted, see that you walk wisely. लोक काय म्हणतील, तुला बढती मिळाली, तुला प्रमोशन मिळालं की त्यानंतर तू जरा शहाणपणाने आणि सुज्ञतेने चाल. See, Joseph knew one thing. पण योसेफाला माहित होतं Just because someone else walks in sin doesn't mean I will walk like him. आणि कोणीतरी पापात चालत आहे किंवा माझं घरचंच कोणीतरी पापात चालत आहे म्हणून मी त्यांच्या सोबत पापात चालायची You गरज can नाही. see the difference. तुम्हाला फरक कळेल ना When you walk in wisdom, जेव्हा तुम्ही ज्ञानाने चालाल, though your own people hate you, जरी तुमचे स्वकीय तुमचा तिरस्कार करतील, you will see the difference. तुम्हाला फरक दिसेल. You are rising, he is not. तुम्ही वर वर याल पण ते नाही येणार. They are living in depression. ते नैराश्यात जगणार, They are living in violence, ते हिंसेत मारामारी जगणार, pain, guilt, no sleep. वेदना, दोषी भावना, रात्रीची झोप नाही हा त्यांचा वाटा. See Joseph योसेफा living in Potiphar's house, पोटिफराच्या घरात तो राहायला and he लागला rose to leadership, आणि तो पुढारी बनला, लीडर बनला. not by force, बळजबरीनं नाही, but by his faithfulness. पण त्याचा जो विश्वासूपणा आणि इमानदारी होती ती बघून पोटिफरानं सगळा कारभार घरचा त्याच्या हातात दिला. When temptations came, मोहपाश जेव्हा आले, Potiphar's wife was pulling him into sin, पोटिफराची बायको त्याला पापात पाडायला मागत होती ना, but he walked in wisdom. पण योसेफ तेव्हाही ज्ञानानं चालला He ran away from her. आणि तिच्यावासनं पळून गेला. Why? का? Because good understanding sees beyond the present moment. कारण चांगली समजूत वर्तमान काळातल्या क्षणापेक्षाही पुढचे क्षण बघते. Temporary joy will lose your eternal reward. तात्पुरत्या आनंदात तुझं अनंत काळचं प्रतिफळ जाईल ना रे, हे योसेफाला माहित होतं. You fulfill the temporary temptation today, तुम्ही आज तो मोहपाश पूर्ण करायला जाल की 2 मिनिटाची मजा आहे करून घेऊ. all your life you will have to regret. 2 मिनिटाची मजा आयुष्यभराची सजा बनू शकते. Because favor is more important than feelings. का अनुग्रह जास्त महत्वाचा आहे भावनांपेक्षा. नाही मला आज असं वाटलं,
तुला काही वाटो, अनुग्रहात चाल. He was put in prison, त्याला तुरुंगात टाकलं, falsely accused, त्याला खोटे आरोप दिले, locked up, त्याला तुरुंगात कैदी केलं, forgotten by the world. सगळे त्याला विसरले. But Joseph did not sulk. पण योसेफ नाही चिडला. He still served. योसेफाने तरी तिथेही चांगली सेवा He केली, still helped others. तिथेही त्याने इतरांना मदत केली. He still interpreted other person's dreams. त्या तुरुंगात सुद्धा त्याने दुसऱ्या माणसाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. He didn't say, असं नाही म्हणाला, why should I interpret your dream? कशाला मी तुझ्या स्वप्नाचा I अर्थ तुला myself सांगायचा? am stuck here. मी स्वतः इथे No. तुरुंगात असा बंदीवान आणि अडकलेला He आहे. went on doing good. नाही, तो चांगलं करत गेला. Even when life was unfair, आयुष्य जेव्हा त्याच्यावर अन्याय करत होतं तेव्हाही he still walked wisely. तरी तो सुज्ञतेने चालला की आपण नाही मूर्खासारखं चालायचं. He chose God's way, त्याने देवाचाच मार्ग निवडला, not the bitter way. त्याने कडू मार्ग निवडला नाही. Say- भले अख्खी दुनिया एक तरफ, मैं और मेरा प्रभु एक तरफ, तुमको जो करने का करो, मैं नहीं छोड़ता प्रभु. And then the palace came, मग महाल आला and when Pharaoh called him, आणि फारोने जेव्हा त्याला बोलवलं Joseph still did not boast. तरी योसेफाने घमंड नाही बाळगली की देखा महाराज मला बोलवतात. He didn't even seek revenge. आणि त्याने सूड सुद्धा घ्यायला मागितलं नाही. He gave God all the glory. त्याने सगळा गौरव देवाला दिला की माझा देव आशीर्वादित. And he used his wisdom to save the nation. आणि योसेफाने त्याचं ज्ञान देश वाचवायला वापरलं. Why? का? Because good understanding shaped his character. कारण चांगल्या समजुतीने त्याच्या चारित्र्याला, त्याच्या स्वभाव गुणधर्मांना आकार दिला. Not just his circumstances. फक्त परिस्थितीला नाही, त्यालाही आकार दिला. See, the brothers chose betrayal. त्याच्या भावंडांनी विरोध निवडला, त्याला फसवणं निवडलं. Joseph always chose wisdom. योसेफाने नेहमी ज्ञान निवडलं, It's God's wisdom. देवाचं ज्ञान. They walked in transgression. त्याची भावंड पापात चालली, He walked in favor. तो अनुग्रहात चालला की तुम्ही काही करा, मला घेणं देणं नाही, मी सुखी, मी येशूच आहे. Favor will always follow the feet that walks in wisdom. अनुग्रह नेहमी त्या पावलांच्या मागे जातील किंवा जाईल जी पावलं त्या मार्गामध्ये चालतायत. Amen. आमेन. Now two people go to work. समजा दोन माणसं कामाला जातात, One cuts corners, एक असं lies, cheats. एक खोटं बोलतो, फसवतो, असं जातो. The other gets up early morning, पण दुसरा मात्र सकाळी सकाळी उठतो, works hard, works faithfully, मेहनत करतो, works with honor, विश्वासूपणे करतो, इमानानं करतो, treats others correctly. दुसऱ्यांना पण बरोबर तसं वागवतो, हडीस फिडीस करत नाही. Which one of you think will be promoted? त्या दोघांमधनं काय वाटतं तुम्हाला, कोणाला प्रमोशन मिळेल? Even if the world does not look towards that person, favor will always follow him from God. जरी जगाने त्या माणसाकडे पाहिलं नाही तरी अनुग्रह त्याच्या मागे देवाकडनं येणार. And I saw it in my own life. माझ्या स्वतःच्या जीवनात ह्या गोष्टी मी पाहिल्या आहेत. When I was working in the company, एकेकाळी मी पण कंपनीत कामाला होतो. others used to do many things. बाकीचे लोक फार पळवाटा काढून फसवणूक करायचे. And in the position that I was in that company, ज्या पोस्टवर त्या कंपनीत मी कामाला होतो, others would have minted money. बाकीच्या लोकांनी इतका पैसा कमवला असता त्या पोस्टवर की मी काय सांगू. Because it's a very lucrative job that I was holding. कारण माझी पोस्टच तशी होती की तिथे भरपूर You पैसा, can earn more money than your salary म्हणजे- from other means. पगारापेक्षाही जास्त पैसा त्या पोस्टवरून कमवला जाऊ शकतो फसवणूक करून. But I didn't do it. मी नाही केलं. In fact, the job that was given to me, I wanted more addition to my job. उलट पक्षी जे काम, जी पोस्ट मला त्यांनी दिलेली होती त्यात पण मी जाऊन त्यांना म्हणालो मला अजून भरीचं काहीतरी जास्तीचंही काम द्या, असं म्हणालो मी त्यांना. And even if the company does not promote me, God promotes आणि me. जरी कंपनीने मला बढती दिली नाही तरी देवाने दिली ना मला बढती. See, God's wisdom turns ordinary lives into favored ones. देवाचं ज्ञान जे आहे ना ते साधारण जीवनांना अनुग्रहाने भरलेलं जीवन बनवून टाकतं. Favor is not luck. अनुग्रह म्हणजे नशीब आणि लक नाही काही, It's the fruit of right choices. ते योग्य निवडीचं फळ आहे. अनुग्रह योग्य निवडीचं फळ आहे. And wherever understanding walks, आणि जिथे कुठे समजूत चालते, miracles doors has to be opened for you. चमत्काराची दारं तिथे तुमच्यासाठी उघडलीच पाहिजे. Amen. उघडलीच पाहिजेत. इट गोज विदाउट सेइंग. The world honors talent. जग मात्र फक्त कलागुणांचा मान करतं की दीज आर व्हेरी टॅलेंटेड पीपल, किती कलागुणी निपुण लोक आहेत. But my God honors wisdom. माझा देव ज्ञानाला मान देतो. Amen. की टॅलेंट है ठीक है,
बट बंदा सयाना आहे. Let's not just sing about the narrow path. केवळ त्या छोट्या रस्त्याविषयी गायन करत बसू नका. Let us walk in it. त्यात चालून दाखवा. Try to walk in it every day. त्यामध्ये रोज चालायचा तर प्रयत्न करा. Don't just pray for peace. केवळ शांतीसाठीची प्रार्थना करू Live in नका. obedience. आज्ञापालनात जगा की शांती आपोआप येते. Amen. आमेन. करके दिखाओ तो मानू. And so today is the right time तर आज योग्य वेळ आहे to check our path. आपला मार्ग तपासायची. I'm not saying you have to make 360-degree turn in one night. मी असं नाही म्हणत आहे की 360 डिग्रीचा तू टर्न एका रात्रीत घे. It may take time, वेळ लागेल कदाचित. but every day make a small change पण in your रोज life. थोडा थोडा बदल तरी तुझ्या जीवनात कर ना. थोडासा. Amen. Otherwise, you will spend all your life blaming the demons. नाही तर मग आयुष्यभर तू सैतानाला आणि दुरात्म्यांना दोष देत जगणार. Because favor is not magic. का अनुग्रह काही जादू नाही ना. It's the fruit of the wise steps that you take every day सुज्ञ intentionally. पावलांचं मुद्दामून जी सुज्ञ पावलं तू उचलतोयस त्याचं ते फळ आहे. Every day, रोज decide, ठरव I'm going to forgive. की मी क्षमा करणार. I'm going to walk the हे second रोजचं mile. काम आहे. डेली काम आहे. I will not cheat. रोज ठरवायचं मी क्षमा I will करणार. not deceive. मी फसवणार नाही. मी योग्य रस्त्यावर चालणार. मी ज्ञानाच्या रस्त्यावर चालणार. I will listen to God. मी देवाचं ऐकणार. I will listen to those people who guide me आणि correctly. जे लोक मला बरोबर मार्गदर्शन करतात सल्ला देतात त्यांचं मी ऐकणार. That is walking right. त्याला म्हणतात बरोबर ते Little चालणं. by little, step by step. थोडं पावलाला करा And God will honor you. आणि देव तुमचा मान करेल. Take one step of wisdom and you will find one step of favor coming towards your एक side. पाऊल ज्ञानाचं उचला. देवाकडनं एक पाऊल अनुग्रहाचं मिळेल. Amen. रोज 100 पावलं उचलायला कोणी सांगत नाहीये. एक पाऊल तर उचल. And Joseph didn't wait for favor. आणि योसेफ काय अनुग्रहाची वाट पाहत नव्हता. He made room for it by how he lived. योसेफ जसं जगला ना त्या जगण्यातून त्याने अनुग्रहाला जागा तयार केली आणि अनुग्रह म्हणाला मला आता जावंच लागेल याच्यावर. Are you getting me, people? कळतंय का? Right choices even in dark places योग्य निवडी काळ्या जागी सुद्धा will take you to open doors. काळी जागा आहे. अंधारी जागा आहे. पण तिथेही तू योग्य निवड करतोयस. त्यातून तू उघड्या दरवाजाकडे जाशील. Amen. Amen. Favor will always find the faithful ones, not the flashy ones. अनुग्रह नेहमी विश्वासू लोकांना शोधून काढतो. केवळ चमकणाऱ्यांना शोधत नाही तो. And obedience is the password to divine promotion. आणि दैवी प्रमोशन साठी आज्ञापालन हा पासवर्ड आहे. Amen. दैवी प्रमोशन हवं असेल तर त्याचा पासवर्ड आहे ओबे आज्ञापालन. And jealousy can never stop a person who walks in wisdom. Never. आणि जो मनुष्य ज्ञानात चालत आहे त्या मनुष्याला कुठलीही कोणाची ईर्ष्या जळफळाट थांबवू नाही शकत. Let them break their knuckles against you. It will काही not करो work. त्यांनी बोट मोड पार काही करो तुला नाही होत काय. Because you are a person of wisdom. कारण तू ज्ञानाचा माणूस आहे. तू म्हणायचं आम्हाला हे लागतच नाही. तुम्ही काही करा आम्हाला नाही लागत. Character will always open more doors than cleverness of studies. बघा अभ्यासातून शिक्षणातून तुम्हाला जी काही हुशारी मिळते ना त्याच्यापेक्षाही जास्त या आज्ञापालनातून आणि सुज्ञतेनं तुम्ही जास्त चमकाल. Amen. केवळ जगातल्या शिक्षणावर अवलंबून राहू नका की ह्यातून मी चमकणार आहे. नवे. Second point. दुसरा मुद्दा The road of transgressors is full of pain and not peace. पाप्यांचा मार्ग वेदनेनं भरलाय अगदी शांतीनं भरलेला नाहीये तो. So let's begin with this. तर याने सुरुवात करू आपण. Nobody talks about how heavy the wrong path becomes की चुकीचा मार्ग किती जड होत चाललाय त्याविषयीनं कोणी बोलत नाही. until they are already limping. आणि जोपर्यंत ते लंगडत नाहीत ना तोपर्यंत ते कुणालाही सांगत नाहीत की ऍक्च्युली ना मला भारी जातंय. नाही बोलत कोणाला. लंगडायला लागल्यावरती सगळ्यांना कळते इसको भारी पडा ये मार्ग. And for him also. आणि त्याला स्वतःलाही तेव्हाच समजतंय की बापरे कितना भारी पडा ये मार्ग There. की मी फार लंगडायला लागलो आता. So all limping is not Jacob. तर सगळं लंगडणं म्हणजे याकोब नव्हे. All limping doesn't mean he is Israel. सगळं लंगडणं म्हणजे तो इस्रायल नव्हे. Are you getting me? कळतंय का? All limping doesn't mean you are made a Israel by God. सगळं लंगडणं म्हणजे त्यातून देव तुला इस्रायल बनवणार आहे अशा भ्रमात पण राहायची गरज नाही. There are many limping people because they are still walking in the devil's path. अनेक लंगडी माणसं आहेत
कारण ती अजूनही सैतानाच्या मार्गात चालतायत म्हणून लंगडी आहेत. And so you don't call them Israel. तर तुम्ही त्यांना इस्रायल म्हणू नका. Israel is somebody who has been dealt by God and changed his path and come to the right path. इस्रायल म्हणजे कोण? इस्रायल म्हणजे असा कोणीतरी की ज्याच्या जीवनात देवाने व्यवहार केले, त्याचा मार्ग बदलला, तो स्वतः बदलला. So limping doesn't mean he's Israel. तर सगळं लंगडणं म्हणजे तो इस्रायल आहे असं नसतं. Limping doesn't mean that person has been dealt by God. हा लंगडतोय म्हणजे ह्याच्या जीवनात देवाने व्यवहार केलेत असंही नसतं. Because there is a limping that comes on walking on wrong paths and walking on cactus. कारण की चुकीच्या मार्गावर चालून, कॅक्टसवर चालून सुद्धा लोकांचे पाय लंगडे होतात. Amen. त्यांना आपण इस्रायल म्हणू नाही शकत. You may be walking on thorns doesn't mean you are Israel because you are limping now. तुम्ही काट्यांवरती चालत असाल आणि लंगडे झाला असाल तर ते लंगडणं म्हणजे तुम्ही इस्रायल आहात असं नव्हे. It's like हे असं होईल. every beatings that you get from people is not persecution. लोकांकडनं तुला मिळालेला सगळा मार म्हणजे छळ नसतो काही. Isn't it? कधी कधी तुझे स्वतःचे भोग पण असतात. सॉरी पण असतं कधी कधी असं. Because of our own mistakes also we can get slapped. कधी कधी आपल्या स्वतःच्या चुकीमुळे पण थोबाडीत मिळू शकते. We cannot say, see, persecuted for Christ. तेव्हा तुम्ही असं नाही म्हणू शकत ख्रिस्तासाठीचा छळ नव्हे, तू वागलाच एवढं वाईट की त्यांनी लावून दिली एक. नीट वागला असता तर नसती लावली आणि तू म्हणे ख्रिस्तासाठी टॉर्चर्ड फॉर And so क्राइस्ट. some people are walking on thorns, काही लोक अशी काट्यांवर चालतायत but they still put on a brave smile. आणि तरी अगदी धाडसी हास्य चेहऱ्यावर ठेवतायत They are walking a wayward walk. आणि चालतायत भटकलेला मार्ग. Disobedience. आज्ञाभंग. Disobedience at home. आज्ञाभंग घरात आज्ञाभंग ऐकणारच नाही. And then they were walking on the thorns. आणि मग काट्यावर चालतायत मुझे ये तकलीफ हो रही, वो तकलीफ हो रही है, ऐसा है And sometimes they will not say also. आणि कधी कधी बोलणार पण नाही की तकलीफ हो रही. Legs are swollen up walking on the wrong हो, path. चुकीच्या मार्गात चालून पाय सुजलेले असतात पण बोलणार नाही. But they will put on socks and walk as though nothing is wrong. मोजे घालून असं चालणार की नाही नाही हमको कुछ नहीं हुआ, हमको सब मालूम है, अंदर से बहुत कुछ होया है. Transgression looks easy at the start. पाप सुरुवातीला सोपं दिसतं बेटा. It looks fun. पाप सुरुवातीला गंमत जम्मत असं I वाटतं. am walking my own path. मला पाहिजे तसं मी चालतोय. No yoke upon me. माझ्यावर काही कोणाचं जोखड नाही. बघ मी No कशी आहे, covering for me. बघा मी कसं आहे, मी नाही कोणाचं See, ऐकत. I am walking on all alone. माझ्या डोक्यावर कोणाचं आवरण नाही, मी It looks कोणाला उत्तर fun. देणं नाही. ते गंमत जम्मत वाटतं It सुरुवातीला, feels good. चांगलं वाटतं It किंवा feels free. आजादी वाटते ती सुरुवातीला. But don't make any mistake चुका नका करू. because it's a trap of the devil. तो सैतानाचा पाश आहे, पाश जाळ आहे ते. It's like a cake with nice icing on top. तो असा केक असेल की ज्याच्यावरती आयसिंग चांगलं आहे See, that sugar icing kills you faster than the cake. आणि ते साखरेचं आयसिंग तुला लवकर ठार मारतं ऍक्च्युअल केक पेक्षा. वो साखर खा खा केक तू जल्दी मर रहा. And so let's begin with this truth. तर या सत्याने आपण सुरुवात करू. Nobody talks about how heavy the wrong path begins. बघा चुकीचा मार्ग Or किती, becomes, not begins, becomes. चुकीचा मार्ग किती भारी पडतो याच्याविषयीनं कोणीच सांगत नाही. त्या मार्गावर चालताना Till their faces and legs are swollen up. होता होता त्यांचे चेहरे आणि पाय सुजले. And so they are like Naaman in the beginning. He hid his leprosy well. किंवा नामानासारखे असतात ते. नामानाने पण सुरुवातीला फुटलेलं कोड सगळ्यांपासून लपवलं. Nobody knew it. कोणाला कळलंच नाही की नामानाला कोड फुटलाय. But when it spread all on the face, he couldn't hide it. पण आता चेहऱ्यावर ते कोड आल्यानंतर त्याला लपवायला जमेना. Amen. कारण चेहऱ्याला कसं झाकणार. So listen closely, people. तर नीट ऐका. Not every limp means you have wrestled with God. प्रत्येक लंगडणं म्हणजे तुम्ही देवाशी युद्ध करून किंवा झुंज करून आलाय असं नव्हे. I'm talking about Jacob. याकोबाचं बोलतोय मी. याकोब कसं ती झुंज करून आला मग लंगडायला लागला. प्रत्येक लंगडणं तसं नसतं. Some limp because they have been walking on wrong paths, काही लंगडतायत कारण ते चुकीच्या मार्गावर चालतायत and then they call it growth. आणि त्याला ते वाढ म्हणतात. They say, ते म्हणतात unless you struggle, you cannot grow. नाही ना, संघर्ष केल्याशिवाय वाढ मिळते. स्ट्रगल तो करना ही पड़ता है. हमको नहीं करना पड़ता प्रभु में. हम Why? एकदम व्यवस्थित चलते. I mean, this is not called struggle when your feet are swollen up and it has to be amputated now. है ना, पाय एवढे सुजले की फार पाय कापायची वेळ आली. त्याला काय स्ट्रगल म्हणतात का? त्याला म्हणतात आयुष्यात फार मोठा घोटाळा झालेला आहे की पाय कापायची वेळ आली आहे. See, many say that. अनेक लोक मात्र असं बडाई मारून म्हणतात, Pastor, I have to struggle to reach to the top. मला But संघर्ष, this is not struggle. पास्टर मला संघर्ष आणि स्ट्रगल तर करावीच लागेल ना वरपर्यंत पोहोचायला. That is not growth. याला काय वाढ म्हणत नाही ना की पाय एवढे सुजले की तुला ते कापायला लागले. Say, if it is making holes in your feet, तुझ्या पायांना फार भोकं पडतायत त्या रस्त्यावर चालून, that is not struggle to growth. ती काही स्ट्रगल नाहीये.
प्रगती पथावरची ती स्ट्रगल नाहीये. That is struggle to go to grave. त्याला Holy म्हणायचं grave. कबरेत जायचा स्ट्रगल आहे हा, की लवकर मारा आणि कोणतरी पोचवा तिथे मला दापोडीत. Some people walk in disobedience काही लोक आज्ञाभंगात चालतात and they call it a journey. आणि त्याला ते काय म्हणतात, माय लाईफ जर्नी, डोंगल्याची म्हणजे माझ्या जीवनाचा प्रवास. That's not a journey. तो काही प्रवास नाहीये. That's just a long, long walk in the wrong direction which will lead you out of your destiny. ते फक्त तुम्ही लांब 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 चालत निघालाय, जे तुम्हाला तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेतनं भकवणार आहे शेवटी. People say, लोक म्हणतात, but look, पण पहा ना, I'm smiling. मी हसतोय, I'm smiling. मी हसतमुख I'm चालतोय, still smiling. मी अजूनही हसतोय. But under the smile, I know what is there. पण हास्याखाली काय आहे मला माहित आहे ना. Your soul is sweating, you are not. तुझ्या जीवाला घाम फुटलाय आतून, Your heart is bleeding. तुझं हृदय रक्तबंबाळ झालं आतून. But see, that ego is there. पण ते अहमपणा फार असतो ना, I will, मीपणा. मैं दिखा के रहूंगा. हाँ, हम मरेंगे पण हम झुकेंगे नहीं, फिर मरो मरो. And your joy is limping. आणि तुमचा आनंद लंगडा आहे. See, they look strong on the outside, ते बाहेर न दिसतात एकदम बलवान, but their spirit is held together with duct tapes. त्यांचा आत्मा मात्र बांधला गेलेला आहे. You know, duct tape, they tape it up. हा, टेप करतात ना. That will not lead you in a healthy life. ते काय आरोग्यवान ठेवणार. What is the use of you going to the gym and every day smoking 10 packets of cigarettes? तू रोज जिमला जातो डोले शोले बनवायला आणि जिम वरून आल्यावर रोज 10 पाकिटी सिगरेटी फुकतो. Your body has swollen up, but your heart has become weak. शरीर तुझं डोले शोले फुगायला लागले, हृदय किती आतून अशक्त व्हायला What is लागलं. the use? काय फायदा आहे. It's better you are lean but strong heart. त्याच्यापेक्षा हृदय खंबीर असू दे ना, आतून खंबीर राहू दे ना. रोज एवढी जिमिंग करायची आणि 10 पाकिट सिगरेटी फुकायच्या, पैसाही बरबाद आणि लाईफ पण. काय फायदा आहे त्यातनं. Cain walked the road, काहीन रस्ता चालला, the road of anger. रागाच्या रस्त्यावर चालला काहीन. It didn't fix his heart. त्यातनं त्याचं हृदय नाही दुरुस्त झालं. चिडका Yes, there is a road to anger. रागाचाही एक रस्ता आहे. Cain walked that road कायनाने तो रस्ता धरला रागाचा, and God warned him. आणि देवाने त्याला अगोदरच वॉर्निंग दिली होती. God said, you're walking on the road of anger. देव त्याला म्हटला, पण तू रागाच्या रस्त्यावर चालतोय, Sin is crouching at your door. पाप तुझ्या दाराशी आहे. But he still walked past the warning तरी त्या वॉर्निंगला न जुमानून तो चालतच राहिला and ended up in a curse, आणि शापात त्याचा अंत झाला, not a blessing. आशीर्वादात नाही झाला. What a privilege, God coming and talking to you and yet you don't listen. ऍक्च्युली किती सौभाग्य होतं की देव तुझ्याकडे येऊन तुझ्याशी बोलतोय, पण तरी तू ऐकत नाही. Walking on the wrong road is like carrying a heavy sack of rocks with you. चुकीच्या रस्त्यावर चालणं म्हणजे स्वतःच्या पाठीवर तू मोठ्या मोठ्या खडकांचं पोतं घेऊन चाललायस. काय येते सोनं नाही, सोनं नाही, सोनं दगड नाही, आहे. ते दगड What घेऊन is the चालणं. use? काय फायदा आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. And then अरे saying कशाला I'm पण? fine, you're not fine. आणि मग तेवढं करून परत वर म्हणायचं ना, नो आय एम ओके. No, I'm building my character. That is not the way to build your character. नाही नाही, मी माझं कॅरेक्टर आणि चारित्र्य सुधरवत आहे. Yes. हा काही मार्ग नाही And चारित्र्य in सुधारायचा. carrying rocks in the sack and saying I'm building my fruit of the Holy Spirit. पोत्यात खडक घेऊन चालायचं आणि मग म्हणायचं मी पवित्र आत्म्याची फळं माझ्यात विकसित करतोय. ती See कुठून आणि self-control. कशी? See how self-control I बघा have. किती I'm not मान- getting angry carrying these rocks. पहा, That पहा. is stupidity. पहा, हा खडक उचलून एवढी खडकं उचलून पण मला अजिबात राग येत नाहीये. पहा, म्हणजे माझं कसं स्वतःवर नियंत्रण आलं, पवित्र आत्म्याचं फळ आलं. ते नाही आलं, तू मूर्ख ठरलाय. What is the use of that kind of patience carrying heavy rocks on your head? असल्या पद्धतीच्या धीराचा काय फायदा. ती खडकं उचलायला कोणी सांगितली. वधस्तंभ उचलून चाल म्हटलंय प्रभू, हो की नाही. आत्मत्याग कर, वधस्तंभ उचल आपला आणि माझ्या मागे चाल. You are not building character in that. त्याच्यामध्ये काय तुझा स्वभाव सुधारणार नाहीये. You are just getting tough skin, that's all. त्याच्यामध्ये तुझी कातडी अजून निबर होत चालली बस. Amen? Amen. Not a better heart. तुझं हृदय We त्यात need a चांगलं better होतं. heart than a thick skin. आपल्याला निबर कातडीपेक्षा चांगलं हृदय पाहिजे बेटा. I believe in having a strong heart. मला ना माझा विश्वास बळकट हृदय असण्यावर आहे, की हृदय बळकट पाहिजे आपलं. No, I'm not against your gymming. म्हणजे मी Please तुमच्या don't विरुद्ध नाहीये misunderstand me. की तुम्ही जिमला वगैरे जाऊ नका असं मी म्हणत नाही. तुम्ही गैरसमजूत करू नका माझी. Because I also work out. कारण मी सुद्धा करतो, मी वर्कआउट करतो, मी व्यायाम करतो, रोज करतो. I've been doing from the age of 17. आणि मी 17 वर्षाचा असल्यापासून रोज व्यायाम करत आहे. टेल मी, Every day yoga is. रोज योगा करायचो Till तेव्हा today. आजपर्यंतही करतो. But
I'm not depending on it. पण मी त्याच्यावर फक्त God is the अवलंबून strength नाहीये. देव of माझी my ताकद. heart and my portion forever. मी फक्त त्या कसरतीवर अवलंबून नाहीये. देव माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा आहे, माझी ताकद आहे. I believe that little part, physical exercise profits little, so that आणि little I'm taking. बायबलमध्ये लिहिलं ना, शारीरिक कसरत थोडासा लाभ करून देते, तर तो थोडासा लाभ त्या कसरतीतला मी घेत आहे. See? त्यासाठी So- कसरत करायला लागते. Carrying the bag is not building character. तर ते खडकाचं पोतं घेऊन तू चाललाय, त्यात काही तुझं चारित्र्य You सुधारत are नाही. only getting used to the pain. तुला फक्त वेदनेची सवय झाली आता की मला ना रोजच दुखतं आता दुखतच नाही बघा. असं. मी आता रोज दगड उचलतो ना, आता दुखतच नाही. मी हा. अजून घेणार आज. असं. I mean, हो. what is the use? म्हणजे बधीर झाल्यासारखे. I mean, carrying stone, what is the use? खडक घेऊन घेऊन तू रोज चालतोय, काय फायदा? That's not strength. त्याला काय ताकद म्हणत नाही. That is not even the scars of Christ. It is त्याला the काही scars of ख्रिस्ताचे the वण devil. म्हणत नाहीत. ते सैतानाने दिलेले वण आहेत. ख्रिस्ताचे वण नाहीये ते. Pain without change. बदल न आणणाऱ्या वेदना It just builds laziness, not character. आळस आणतात. त्यात काही स्वभाव सुधरत नसतात. Because tough skin doesn't mean a clean heart. कारण निबर कातडी म्हणजे स्वच्छ हृदय नव्हे. Amen. आमेन. Getting used to pain is not the same as getting right with God. आता मला वेदनेची सवयच झालेली आहे म्हणजे मी देवाशी आता बरोबर सरळ चालतोय असं नसतं ते. काही लोकांना असल्या सवयी होऊन जातात खडकं उचलून रोज. You are a child of purpose. तू संकल्पाचा संतान आहे. At least if you carry a sack of gold, I'll be happy. कमीत कमी तुम्ही सोन्याचं पोतं घेऊन जात असाल तरी मी खुश होईन थोडा की चलो सोना लेके जा रहा. Enduring the wrong road doesn't make it the right one आणि just because you think so. चुकीच्या रस्त्यावरती खूप काही मी सहन करत आहे त्याने तो रस्ता चुकीचा बरोबर होत नाही ना. चुकीचाच रस्ता आहे तो. तू म्हणतो मी खूप सहन करतोय पण तू रस्ता चुकीचा धरलाय. See, Bible says there is a way that seems to be right for man, but its end is death. बायबल म्हणताना एक मार्ग माणसाला बरोबर वाटतो पण त्याची अखेर मृत्यू आहे. But pastor, I have still survived. नाही पास्टर पण मी कुठे मेलो अजूनपर्यंत मी जिवंत आहे. Just because you are surviving doesn't mean you are on the right road. तुझा निभाव कसा बसा लागलाय म्हणजे तू योग्य रस्त्यावर आहे असं नाही ना. I can show you people who are 90 and above, they don't know the right road. मी तुम्हाला अशी माणसं दाखवीन की जी 90च्या पुढे गेलेली आहेत पण त्यांना योग्य रस्ता माहित नाही. Survival is not life. नुसता निभाव लागणं म्हणजे जीवन नसतं काही. Existence is not life. मी अस्तित्वात आहे कसा बसा म्हणजे जीवन नाही. I don't want to exist. मला कसं बसा अस्तित्वात नाही राहायचं. I want abundant life. मला विपुल जीवन I पाहिजे. want joy. I want to smile. I want to laugh. मला आनंद पाहिजे. मला हसायचं आहे. मला खुशी पाहिजे. Amen. उगीच काय चुकीचा रस्ता धरून त्याच्यामध्ये सगळ्या वेदना सहन करायच्या आणि म्हणायचं नाही नाही सगळं ठीकच आहे. See, getting scars because you are serving God is one thing. बघा तुम्ही देवाची सेवा करत असताना जर काही वण तुमच्यावर पडले तर ती गोष्ट वेगळी आहे. But getting scars because of our foolishness is not right. पण आपल्या मूर्खपणामुळे जर आपल्याला काही मार बसून वण पडले तर ते बरोबर नाही. Sometimes it means stubbornness. कधी कधी याचा अर्थ असा असतो की आपण जिद्दी हट्टी आहोत. ऐकत नाही जाम आपण. So don't wear your pain as a badge on your shoulder. तर तुझ्या वेदनेला तुझ्या खांद्यावर बॅज म्हणून घालू नको की बघा टॉर्चर्ड फॉर क्राइस्ट मला किती त्रास होतो. का होतोय ते बघ पहिले. Wear obedience like an armor of God. आज्ञा पालनाला देवाच्या शस्त्र सामग्री सारखं घाल. Because तुम्ही God आज्ञेचा- wants transformation, कारण देवाला रूपांतर पाहिजे. not just a tolerance of pain. देवाला केवळ मला वेदना सहन होतायत हे नकोय. God doesn't want you to limp your life forever. देवाची इच्छा नाही की तू असं लंगडावं He आयुष्य. says you shall run and not be weary. देव बोललाय तू पळशील आणि थकणार नाहीस. Amen. Amen. You are called to walk in favor. तुला अनुग्रहात चालायला बोलवलंय. Amen. Amen. So stop bragging about survival. तर तू कसा बसा आपला जिवंत आहेस या विषयीने बड्या नको मारू. Don't say, Pastor, असं नका म्हणू की पास्टर though I am walking on the wrong path. चुकीचा रस्ता धरलाय मी. मी जिवंत आहे ना हा, pastor. हो का पास्टरांना येऊन सांगतो का काय उपयोग देव आहे बाप्पा, त्याचा? इसके लिए फास्टिंग प्रेयर करो. पास्टर को आके बोल रहा तू. I mean, survival on the wrong path is not life. चुकीच्या रस्त्यावरती जाऊन सुद्धा तू अजूनपर्यंत टिकलायस त्याला जीवन म्हणत नाहीत. Many people confuse pain with growth. अनेक लोक वेदना आणि वाढ याच्यात गोंधळ They करतात. think just because they are surviving hard times they are very strong. त्यांना असं वाटतं की बघा ना कसे कसे आम्ही टिकलोय निभाव लागलाय म्हणजे आम्ही बलवान आहे. What is the use of saying I will climb this Himalaya mountain? What did you achieve? काय फायदा असं म्हणून मी हिमालय डोंगर चढून आलो मिळालं काय. Means what you got some काय gift मिळालं? from God? काय देवानी काय देणगी दिली. What is the use? काय फायदा. हिमालय डोंगर तू चढून आला
मिळालं काय? Nothing. काहीच नाही. मग चढला कशाला? असं थोडं दाखवायला मला. माझे तर प्रश्न खूप असतात. किया, पण क्यों किया? किया, फिर मिला क्या? No, किया क्यों? I fought fear. नाही, भीतीच्या I विरुद्ध. overcame fear. मी भीतीशी लढून आलो आणि भीतीवर मात केली. डर के आगे जीत है वगैरे असं. I touched the lizard. I overcame the lizard. मी पालीला हात लावला. काय करायचं ते lizard बघा. ला हात लावून? काय फायदा पालीला हात लाव आणि तो हात जर जेवणात घालशी तर विष होईल, मरशील. And they say things like, life is hard, but I'm getting stronger. आणि मग लोक बोलतात असं मोठं मोठं, नाही आयुष्य तर खडतर आहे पण मी तर रोज बलवान होतोय. If life is not hard, then how can I become strong? आयुष्य खडतर नसेल तर मी बलवान तरी कसा होणार ना? And pastor, I'm a fighter. पास्टर मी फायटर If there आहे. is nothing to fight, then how I can be called a fighter? आणि जर फाईट करायला काही नसेलच तर मला फायटर कसं म्हणणार? अच्छा, म्हणून तुम्ही एवढी फाईट I'm करता. built tough through the struggles of life. आयुष्याच्या संघर्षातनं मी किती असा टफ झालोय बघा. And that's why I need struggles. आणि म्हणून मला If संघर्षाची struggles don't come to face me, I will go searching for struggles. स्ट्रगल माझ्या समोर आली नाही तर मी स्ट्रगलच्या समोर जाईन की मला स्ट्रगल पाहिजे. मग नाहीतर कसं मी स्ट्रॉंग हो, होणार? डोंबल्याचं स्ट्रॉंग. I don't want all that. I मला want to नको. live under grace. मला नाही पाहिजे ते सगळं. मला कृपेखाली जगायचं. हात जोडून नम्र राहून कृपा मिळते ना, मी ती कृपा घेईन. What is the use of getting beaten and beaten and beaten and beaten? You don't grow strong. You become numb. That hand will become numb all your काय life. फायदा? तुम्ही रोज मार खाता, रोज मार खाता, रोज मार खाताय, रोज मार खाऊन तुझा हात झालाय बधीर. काय फायदा आहे? You're not being refined. You're being worn out. त्यातनं तुझं जीवन काय बदलत नाही, शुद्ध पवित्र होत नाही, तू थकत चालला. Some people are fighting sharks in the ocean. What काही did they लोक gain? काही लोक महासागरात जाऊन शार्क विरुद्ध लढतायत. काय मिळणार आहे? I mean, what do you get? हा, काय मिळतं तिथं जाऊन तसं करून? Who told you to swim with the shark? कोणी सांगितलं महासागरात जा आणि शार्क नावाच्या माशासोबत तू पोहून ये? काय स्वर्ग मिळणार आहे? Why are you in that shark-infested waters? कशाला शार्कनी भरलेल्या महासागरात तू When कशाला गेला? God called you to walk on the land which He made for you. जेव्हा देव म्हणतोय की मी जो रस्ता केलाय त्या रस्त्यावरती चाल, पण नाही ना, आम्ही तर अशी सरळ जात नाही. आम्हाला ठेचा खाल्ल्याशिवाय खाल्लेलं पचत नाही. I'm strong because I fought the lion today. मी बलवान आहे, आज मी सिंहाशी लढून आलो. I mean, who told you to enter the cage of the lion? to कोणी fight? सांगितलं सिंहाच्या पिंजऱ्यात जायला? Unless you are thrown in, it's another हा, thing. तुला जर पकडून सिंहाच्या पिंजऱ्यात कोणी टाकलं असेल तो गोष्ट वेगळी. अदरवाइज तू गेला पिंजऱ्यात आणि लढून आला, काय फायदा काय? I mean, the cages are made for lions, not for you. पिंजरा सिंहासाठी बनवला होता, तू तिकडे काय करायला गेला? You are not brave. You are disobedient. त्याला धाडसी म्हणत नाही, त्याला म्हणता आउटराईट आज्ञाभंग. You are not being trained. You are being tormented. तिथे तुला काही ट्रेनिंग मिळत नाहीये, छळ होतोय तुझा तो. Amen. आमेन. If you are fighting for righteousness, I will understand. नीतिमानपणासाठी तुम्ही लढत असाल तर माझ्यासारखा समजून पण घेईल. One fellow fought some wild animals. He lost his arm. एक कोणीतरी होता जंगली जनावराशी झगडला त्याचा हात गेला त्यात. I mean, कशाला जायचं? काय म्हणजे काय गरज? एक तर दोन्ही हातांनी काम उरके ना, हा एक हात देऊन आला, काय गरज आहे? आणि ते पण जनावराशी लढून. And the pain always is not your crown. वेदना काही नेहमी मुकुट नसते. It's your consequences. It is the foolish decisions कधी- that we make in life. कधी कधी जे काही दुःख वेदना आपल्याला येतात त्या का आलेल्या असतात की आपणच काहीतरी मूर्खासारखे निर्णय केलेले असतात, त्याचे भोग भोगायचे. Everywhere outside, even when the lions are caged, it is written warning, don't enter हो in. ना, सगळीकडे. आता पिंजऱ्यामध्ये एखादा सिंह बंद असेल तर पिंजऱ्याबाहेर ते लोक वॉर्निंग लावतात, जे आपल्याला वाचता येते की Don't beware, enter there's a in. lion inside. But what we do? आपण काय करतो? नाही, पण how I will become strong? असं नाही, पण एवढं स्ट्रॉंग बनून करायचंय काय? The way of transgressor is hard, पातक्यांचा मार्ग अवघड आहे. not heroic, hard. हिरोईक नाही, अवघड आहे, अवघड. Not holy, hard. पवित्र नाहीये, अवघड आहे. Not heavenly, it is hard. स्वर्गीय नाहीये, अवघड आहे. It is painful, it is lonely. वेदनामय आहे, एकटेपणाचा आहे. पातक्यांचा मार्ग It is heavy. जड आहे, भारी आहे. Don't fight lions in cages when God is inviting you to feast in His banqueting table. पिंजऱ्यात जाऊन सिंहांशी लढू नका. काय गरज आहे? जेव्हा देव तुम्हाला बोलवतोय की ये माझ्या मेजवानीच्या मेजापाशी बस आणि जेव माझ्या बरोबर. Don't swim with the sharks when Jesus has already parted the Red Sea when needed. येशूंनी गरज पडली तेव्हा तांबडा समुद्र दुभंगलेला आहे. तुम्ही कशाला शार्क सोबत पोहायला महासागरात जाताय? Amen. आमेन. So stop calling
suffering strength when it's just the price of sin that we are paying. तर त्रासांना तुम्ही ताकद मानू नका. ऍक्च्युअली कधी कधी जे पाप तुम्ही करताय त्याची ती किंमत मोजताय तुम्ही. Amen. आमेन. The path of peace is open for all of us. शांतीचा मार्ग आपल्या सगळ्यांसाठी उघडा आहे. Joyful path. आनंदी मार्ग आहे तो. The righteous path. The blessed नीतिमान, path. आशीर्वादित. ओ You हालेलुया. will never grow in the wrong path. कधी तुम्ही चुकीच्या मार्गात वाढणार नाही. You'll become numb. You'll become weak. बधीर व्हाल, You'll be अशक्त tired. व्हाल, संवेदना जातील, थकून जाल. See? Struggling is not strength. संघर्ष आणि स्ट्रगल म्हणजे ताकद नाही. It's you are stuck in that place. तू अडकलायस त्या जागेत असं म्हण. All pain is not progress. सगळ्या वेदना म्हणजे प्रगती नसते काही. If it's in the wrong path, it's never a progress. चुकीच्या मार्गात जर तू आहेस तर त्याला प्रगती म्हणत नाही. तो रस्ताच अधोगतीचा धरलाय तू. Yes, you're not maturing. You're just managing certain things. तू in life. समंजस होत नाहीयेस. तू प्रौढ होत नाहीयेस. तू आपलं कसं बसं मॅनेज करून चाललायस. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? So stay in God's path. देवाच्या मार्गात चालत राहा. Stay in the right path. योग्य मार्गात राहा. Limping is not always the right path. लंगडतो म्हणजे मी बरोबर रस्ता धरला असं नव्हे. Don't get used to pain, वेदनेची सवय लावून घेऊ नका. because then you will not even realize that you are on the wrong path. मग तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही चुकीचा रस्ता धरल्यामुळे तुम्हाला त्या वेदना झाल्या. God doesn't bless your struggles. देव तुझ्या स्ट्रगलला, संघर्षांना आशीर्वाद देत नाही. God blesses your obedience. देव तुझ्या आज्ञा पालनाला आशीर्वाद देतो. Amen. आमेन. Third point. तिसरा मुद्दा. 2 paths, 2 destinies. 2 मार्ग, 2 आयुष्याच्या दिशा. 2 paths, 2 destinies. 2 मार्ग, 2 दिशा ठरलेल्या. Good understanding gives favor, but the way of transgressors is hard. चांगली समजूत अनुग्रह देते, पातक्यांचा मार्ग मात्र अवघड आहे. Now, here are only 2 roads, 2च रस्ते आहेत, not 10, 10 नाही. not a middle ground. का मिडल ग्राउंड कोण मधली जागा नाही. You cannot even say, I'll make my own road. तुम्ही असंही म्हणून चालणार नाही की मी स्वतःचा रस्ता स्वतः करीन. No, you cannot even make roads. The roads are already made. नाही जमणार. तू स्वतःचा रस्ता स्वतःही काढू शकत नाहीस. रस्ते देवानी केलेले आहेत. There are just 2 roads. 2च आहेत. The path of good understanding, एक चांगल्या समजुतीचा रस्ता आहे, which is wisdom, obedience, peace and favor, जो ज्ञान, आज्ञापालन, शांती आणि अनुग्रहाचा आहे and life. आणि जीवनाचा And आहे. then the way of transgressor, आणि मग तो दुसरा पाप्यांचा which मार्ग, is disobedience, जो आज्ञाभंग, rebellion, बंडखोर, pain, वेदना, struggle, संघर्ष and ruin. आणि नाश. So you either walk the smooth road एक तर सपाट मौसूद रस्ता चाला, or limp नाहीतर the लंगडा, hard road with regrets. नाहीतर अवघड रस्त्याला लागून आयुष्यभराला पस्तावा करून लंगडा. These 2 roads, हे 2 रस्ते. they have 2 endings. या 2 रस्त्याला 2 अंत आहेत. You must choose one. तुम्ही एक निवडायचं आहे. Amen. आमेन. Sometimes कधी कधी the wrong roads look very, very exciting. चुकीचा रस्ता फार आनंदमय वाटतो. In the beginning, they all look very exciting. सुरुवातीला ते सगळं आनंदमय वाटतं, Wild, एक्साइटिंग freedom. वाटतं. असं वाटतं रस्त्याला चालून मला फ्रीडम मिळालं, आझादी मिळाली, डोक्यावर कोणी नाही, कोणाला विचारायचं नाही, कधी जा, कधी ये, काही कर. But it ends in pain. त्याचा अंत वेदनेत आहे. बी केअरफुल. The other may look humble, narrow, less shiny, दुसरा रस्ता एकदम नम्र, छोटा, कमी चमकणारा असेल, but it leads to peace. पण तो शांतीकडे It नेतो, leads to purpose. तो संकल्पाकडे नेतो. That's why Jesus said in Matthew 7:13 and 14, आणि म्हणून मत्थय 7:13 आणि 14 मध्ये येशू म्हणाले, wide is the gate and broad is the way that leads to destruction, narrow is the way that leads to life and few find it. मत्थय 7वा अध्याय 13 आणि 14 वचन येशू म्हणाले, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. कारण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांना तो सापडतो ती माणसं थोडी आहेत. So this is not just about today's choice. तर हे केवळ आजच्या निवडीविषयी नाहीये, This is about your destiny. हे तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविषयी आहे. Where does your road lead? तू धरलेला रस्ता तुला कुठे नेतोय ते तपास. Because every road is not a revolution. कारण प्रत्येक रस्ता प्रगटीकरण नाही. Every road is not a movement to progress. प्रत्येक रस्ता प्रगती पथावरची चळवळ नाहीये. It's not the right direction. प्रत्येक रस्ता योग्य दिशा आणि मार्गदर्शन नाहीये. You are either walking towards favor or you are walking towards failure. एक तर तुम्ही अनुग्रहाकडे चालत आहात, नाहीतर अपयशाकडे चालत आहात. तपासा.
Ending is very important. अंत काय होणार आहे ते महत्वाचं आहे. त्या मार्गाचा अंत बघ काय आहे. Even if you have walked the 3/4 length of that wrong road, you can still cross lanes. आणि चुकीच्या रस्त्यावर जरी तुम्ही अक्षरशः 3/4 रस्ता पार करून चालून आलेला असाल तरी विचार करा आणि परत माघारी वळा. God has given us a map in the Bible. देवाने बायबलमध्ये आपल्याला Holy नकाशा Spirit is a दिलाय. map. देवाने बायबलमध्ये आपल्याला नकाशा दिलाय. पवित्र आत्मा नकाशा आहे. But He won't drag your feet. पण पवित्र आत्मा तुझे पाय बळजबरीनं खेचणार नाही. He won't tie a rope on your feet and take one by one. तुझ्या पायाला तो दोरी बांधून एक एक करून नेणार नाही. The path you pick will walk you into your future. जो मार्ग तू निवडणार आहेस त्यातून तुझं भविष्य ठरणार आहे. Amen. आमेन. Don't ever say no, I will try it. कधी Don't असं try नको it. म्हणू. कधी असं म्हणू नको चुकीच्या रस्त्याला जाऊन की नाही मी प्रयत्न करणार आहे. चुकीच्या रस्त्यावरती जाऊन चालून बघतो प्रयत्न करतो ते भारी पडेल. Solomon has already tried and he has written it out and said it is all vanity. शल्मोनाने ऑलरेडी हे प्रयत्न केले आणि त्याने मग लिहून ठेवलंय ते व्हॅनिटी ओ व्हॅनिटी एव्हरीथिंग इज व्हॅनिटी. व्यर्थ हो व्यर्थ. He said, I सगळे आहे tried. व्यर्थ. He said, I tried everything under the sun. तो म्हणाला सूर्याखाली सगळ्या गोष्टींचा प्रयत्न मी केला. He has not left anything for you to try more. म्हणजे शल्मोनाने काही सोडलं नाही आपल्यासाठी की आपण आणि काही वेगळे प्रयत्न करावे. त्यांनी सगळे प्रयत्न करून पाहिले. For the आणि तो things म्हणाला, that needs money, he had enough money. He tried it out and he said it is vanity, and so we need not try. भरपूर पैसा होता शल्मोन राजाकडे. त्या पैशानिशी त्यांनी सगळे प्रयत्न भरपूर केले आणि शेवटी त्याने सांगितलं व्यर्थ हो व्यर्थ सगळे आहे व्यर्थ. So why you want to learn the hard way? तुम्हाला कशाला मग अवघड तो रस्ता घेऊन शिकायची इच्छा No, आहे? let me try. कशाला मला I mean, प्रयत्न how करू दे. foolish it will be. Let me try the mess, किती मूर्खपणा आहे हा. एखाद्याने म्हणणं की त्या बरबादीत जाऊन जला मला बघू दे ट्राय करू दे and then I will come to God. मग मी देवाकडे येईन. I mean, why you want to? I mean, drink poison just to know how tasty it is or not? विषाची चव कशी आहे हे जाणायला विष कशाला प्यायचं. Why you want to fall in the fire just to know how it burns? आगीत पडल्यावर कसं वाटतं त्यासाठी आगीत पडायचं. मग ते तोंड असं जळलेलं बघून कोणीच लग्न नाही हो करणार. ना. म्हणजे किती मोठं टेन्शन होईल मग जळलेलं तोंड बघून पोरगी कोणी देणार नाही. I mean, when you walk into the mouth of the lion's den, सिंहाच्या गुहेत जेव्हा तुम्ही चालून जाल असे when others have just already come out with missing limbs, it is foolishness. जेव्हा दुसरी माणसं आपण बघतो की लुई लंगडी होऊन सिंहाच्या गुहेतनं बाहेर पडतायत तू आणि आत कुठे चालला. हा त्यांच्याकडून तरी शिक की I बाबा. mean, who told you to be a खतरों के खिलाड़ी? हो ना. तुला कोणी सांगितलं क्या खतरों के खिलाडी चल रहा है क्या अपना. Yes, the players of danger. हा धोक्यामध्ये जीव धोक्यात घालणारे खेळाडू I mean, they jump into the fire. कुठं कुठं काय काय करायला लावतात They त्यांना. play with snakes आगीत and काय उडी सापांशी काय खेळ काही पण आपलं. God gave you a path of nice peace and हा? joy. आणि देवाने happiness. तुला चांगला शांतीचा आनंदाचा मार्ग दिलाय तो नको. I mean, where are we going to meet the snakes every day? रोज कुठं सापांना भेटणार आहोत आपण त्या. Men snakes we can meet, हा. but not real snakes. सापासारखी माणसं रोज भेटतील पण खरे साप रोज भेटत नाहीत हो. So you need फरक to आहे. fight these vipers than the real vipers. तर कोण तुला सांगतं त्या सापांशी जाऊन रोज लढायला. I mean, God did not tell you to be a danger player. देवाने काय तुला खतरों के खिलाडी बनायला बोलवलंय का. You are called to be a favor walker. तुला अनुग्रहात चालायला बोलवलंय. ते सगळं बंद कर आणि गपचूप अनुग्रहात चाल. Because this is not a TV stunt show. कारण की हा काय टीव्हीवरचा रियालिटी शो नाहीये. This is your soul. हा तुझा जीव आहे. God didn't save you to just perform. देवाने तो जीव काय फक्त सादरीकरण करायला तारलेला नाही. He called you to walk straight, to walk देवाने towards तुला heaven. देवाने तुला सरळ मार्गी चालायला स्वर्गाच्या मार्गी चालायला बोलवलंय. But pastor, I want to have the wilderness experience. नाही पण पास्टर त्या इस्रायली लोकांना कसं रानात फिरायचा अनुभव आला तो मला पण पाहिजे. Oh, you want to live like Israel इस्रायल सारखं जगायचंय in the desert. रानात जायचंय मरो फिर. I mean, that is not a vacation. Yes, it was not a vacation for them. रानात ते लोक चालले ती काय सुट्टी नव्हती काय की मामाच्या गावाला जाऊ. It was survival. ते कसे बसे जगले देवानी साथ दिली म्हणून. And they circled for 40 years in the same desert. आणि 40 वर्ष त्याच रानात गोल 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 फिरत राहिले. It was God's mercy that He didn't allow their shoes to wear off. देवाची दया की देवाने त्यांच्या वाहना नाही झिजू दिल्या. But their hearts were worn out, surely. पण हृदय थकली ना मग त्यांची. See, God didn't allow their shoes to wear out, but their hearts wore out and they died there. देवाने त्यांच्या चपला आणि वाहना झिजू नाही दिल्या
पण त्यांचा स्वतःचा जीव थकला ते करून आणि त्यात ते वारले. They saw the miracles, but they grumbled. चमत्कार पाहिले तरी कुरकुर केली. Whole generation died अख्खी पिढी मेली मग before they could see the promise being fulfilled. अभिवचन पूर्ण होण्या अगोदरच ते न पाहताच मेले. Never say, I want to have a wilderness experience. कधी असं म्हणू नका, मला तो थोडा रानातला प्रवास करायचा आहे, मला नाही करायचा बाबा. Learn from their limp. त्यांच्या ते लंगडे झाले, त्यांना त्रास झाले, त्यातनं तू शिक ना. नाही, मी स्वतःची ठेच स्वतः खाईन. I mean, deserts, they had snakes. रानात साप होते. Don't walk there to see how the bite is. कशाला त्या रानात चालायचं आणि मग तुला अनुभव घ्यायचा आहे की साप कसा चावतो. साप कसा चावतो, तो चावला की माणूस मरतो. म्हणजे साप कसा चावतो. I mean, at least they had a bronze snake to look onto. Now what you look there? कमीत कमी त्यांच्याकडे तरी देवाने पितळी साप त्यांना दिला होता की ह्याच्याकडे बघा म्हणजे वाचाल. तुमच्याकडे तोही नाही. मग But isn't prevention better than cure? पण मी काय म्हणतो, मग असे उपाय करायच्या ऐवजी अगोदरच जरा सांभाळा ना. No, let me taste the world. नाही, जगाची चव मला Let घेऊ me दे. party. नाही, मला पार्ट्या करू दे, थोडस पिऊन बघू दे. And I'll come back when I'm ready. येतो ना, तयार झालो की Once you येतो. go for the party, you'll never come back. पार्टीला जायची सवय लागली की तू कशाला परत येतो. Because not everyone who leaves Egypt makes it to the promised land. कारण प्रत्येक जण जो मिसर देश सोडून बाहेर येतो तो प्रत्येक जण अभिवचन दत्त देशात येतोच असं नाहीये. Not everyone who plays with sin comes out clean. पापाशी खेळणारा प्रत्येक जण स्वच्छ बाहेर पडेल असं काही सांगत नाही. Not everyone who plays with fire comes out to tell the whole story. आगीशी खेळणारा प्रत्येक जण सगळी कथा संपूर्ण खरी बाहेर सांगायला उभा राहील असं काही सांगत नाही. He has to be alive to share his experience. जिवंत तर राहिला पाहिजे ना अनुभव सांगायला. Paul said पॉल म्हणाला in 1 Corinthians 10:6, 1 करीन 10:6, these things happened as examples for us. 1 करीन 10:6 मध्ये पॉल म्हणतो या सर्व गोष्टी आम्हाला अशासाठी उदाहरण म्हणून झाल्या. He didn't say these things happened that you can also taste the example like या गोष्टी आपणास दाखले अशा झालेल्या आहेत. तो असं नाही म्हटला की तुम्ही पण हे स्वतः अनुभव घेऊन बघा. ते कसं घेतला अनुभव तसं तुम्ही पण करा आज. He didn't say that. पॉल असं नाही म्हटला. पॉल उलट म्हटला त्यांच्या अनुभवातनं तुम्ही शिका. करा नाही, शिका. त्यांचे अनुभव तुम्ही करायला जाऊ नका. त्यांच्या अनुभवातनं शिका. त्या रस्ता नाही धरायचा. So it happened so you don't have to. अशासाठी की तुम्ही तो मार्ग धरू नये. These things were our example to the intent that we should not lust after evil things as they also lusted. 1 करीन 10:6 आणि या गोष्टी आपणास दाखले अशा झालेल्या आहेत यासाठी की त्यांनी लोभ धरला त्याप्रमाणे आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. He didn't say these things happened so you too can take a desert vacation like them. तो असं नाही म्हणालेला पॉल की या गोष्टी सगळ्या त्यांच्या जीवनात अशासाठी घडल्या की तुम्ही ते बघावं आणि तुम्ही सुद्धा रानातला प्रवास एक सुट्टी म्हणून वेकेशन म्हणून घ्यावा. Oh, very good Bible adventures they had. We will have it. की किती छान ना, बायबल मधल्या लोकांनी किती साहसपूर्ण प्रवास केले, आपण पण करूया. One day you will dance around the golden calf then. एके दिवशी मग सोन्याच्या वासरूच्या अवतीभोवती तुम्ही नाचताना दिसाला आम्हाला. एक तर वेळ लागतोय का आपले पाय घसरायला. इथं 3-3 दिवस प्रीचिंग करून सुद्धा लोक घसरतायत. अख्खा आठवडा आम्ही प्रीचिंग केलं तरी सुद्धा असं होत राहणार आणि तुम्ही चाललाय. He didn't say these examples are for your feet to experience. तो असं नाही म्हणाला ही उदाहरणं तुझ्या पायांना अनुभव म्हणून आहेत. No. नाही. These things are for your eyes to see and just ponder over it. अरे या गोष्टी तुझ्या डोळ्यांनी बघाव्यात आणि त्यावरनं तू विचार करावास म्हणून. For your eyes to learn. तुझ्या डोळ्यांना त्यातून शिकता यावं म्हणून. See, that serpent biting is not a lesson you must taste. साप चावणं म्हणजे तो अनुभव तू घ्यायला नको काही. It must be a warning for us. आपल्यासाठी ती एक वॉर्निंग असणार आहे. Amen. आमेन. की तुम्ही असं करू नका. त्यांनी केलं. God doesn't want us to repeat history. देवाची इच्छा नाही की आपण इतिहास परत करावा. He wants you to redeem it. देवाची इच्छा आहे त्यातनं तू उद्धरून बाहेर ये. Wilderness experience is not that you may really live it. रानातला अनुभव अशासाठी नाही दिलेला त्यांना की तुम्ही पण तो जगावा. Learn. त्यातनं तुम्ही शिकावं and avoid. आणि टाळावं. And walk wiser. आणि सुज्ञपणे चालावं की त्यांनी ते धरलं मी नाही तो मार्ग धरणार. Don't enter the desert to prove you are tough. रानामध्ये हे सिद्ध करायला जाऊ नको की बघ मी किती टफ आहे, मी किती स्ट्रॉंग आहे. Say, God didn't write the wilderness story so you can go to the market and buy sandals and try on your own to go into the wilderness. देवाने रानातल्या प्रवासाची त्यांची कथा अशासाठी लिहिलेली नाहीये की तू आत्ता बाजारात जाऊन तसल्या सँडल घेऊन आणि रानात कुठे निघून जावं. बघा माझं पण दिसणार नाही काय. नो. तशासाठी नाही केलेलं ते. No, you will look at it and say
Thank God somebody experienced it and I'm learning तर from it. उलट तुम्ही त्याकडे बघायचं आणि म्हणायचं धन्यवाद दे बाप्पा, त्यांच्या अनुभवातनं मला शिकायला मिळालं, त्यांनी ठेचा खाल्ल्या मी नाही खाणार. Amen. आमेन. I learned from all of them. त्यांच्या सगळ्यांकडनं मी शिकून घेतलेलं आहे. I learned from Judas. यहूदाकडनं मी Learned from शिकलो, Samson. शमशोनाकडून Learned from शिकलो, Joseph. योसेफाकडून शिकलो, Say, learned from David. दाविदाकडून शिकलो, Learned from Solomon. शल्मोनाकडून शिकलो की हा मार्ग मी धरणं नाही. Amen. नाही म्हणजे नाही. Last point. शेवटचा मुद्दा, How to get off the road of the transgressor. पातक्यांच्या मार्गाला कसं सोडायचं. First, एक recognize you are on the wrong road. एक तर पहिलं ओळखून घ्या की मी चुकीचा रस्ता धरलाय. You can't change direction if you think you are on the right path. तुम्ही जर असा विचार करत बसला की नाही मी योग्य रस्ताच धरलाय तर मग तुम्ही ती दिशा बदलू नाही शकणार. Proverbs 14:12. नीतिसूत्र 14:12 मी told सांगितलं, you. अगोदरच सांगितलंय, Amen. अगोदरच बोललो की जो मार्ग आपल्याला बरोबर वाटतो पण अखेरीला मरण आहे. You can't leave the trap if you don't admit you are in one. तर तुम्ही चुकीचा रस्ता धरलेला आहे हे स्वतः कबूल केल्याशिवाय तो रस्ता तुम्ही सोडू नाही शकणार. Second. तुला कबूल करावं लागेल की यस मी चुकीचा रस्ता धरला Yes. आणि मग तो सोडायचा. Second. 2 Repent. पश्चाताप करायचा. Turn around with your heart. हृदयाने परत वळ. Repentance is not just feeling sorry, पश्चाताप म्हणजे केवळ मुझे बहुत खराब लगा असं नाहीये ते. but it's a change of direction. दिशा बदलली पाहिजे. दिशाच बदलली पाहिजे. That's why Acts 3:19 says, म्हणून प्रेषित 3:19 म्हणतं, repent therefore and get converted also. पश्चाताप करा आणि बदला. That means change the direction. बदला, दिशा Say बदला. sorry and change the direction. सॉरी म्हणा आणि दिशा बदला. Amen. It's like slamming the brakes on the wrong road and turning around and saying, God, I don't want to go on that road anymore. चुकीच्या रस्त्यावरती जाणं आणि मग तिथं ब्रेक मारणं, मग वळणं फिरणं आणि देवाला म्हणणं की हा रस्ता मी परत धरणार नाही असं पाहिजे. जे लिहिलंय प्रेषित 3:19 मध्ये, पश्चाताप करा आणि फिरा. Say sorry and fira. सॉरी म्हणा, फिरा. याद कर तू कहां से गिरा. Means you say sorry and repeat it. No, say sorry, don't repeat it. सॉरी म्हणून परत तेच करू नका. सॉरी म्हणा, फिरा. Third, 3 receive God's forgiveness through Jesus. येशूद्वारे मिळालेली देवाची क्षमा स्वीकारा. Amen. Amen. He not only will forgive you तो केवळ तुम्हाला क्षमा करेल एवढंच नाही, because he has taken your sins, कारण त्याने तुमचं पाप नेलेलं आहे. but then he will help you also and guide you also. तो तुम्हाला मदतही करेल, तो तुम्हाला मार्गदर्शनही करेल. Fourth point, 4 walk daily in the word and obedience. रोज देवाच्या शब्दात आणि आज्ञा पालनात चाला. God doesn't just rescue you, देव फक्त तुम्हाला वाचवतो सोडवतो एवढंच नाही, he teaches you to walk on the road of blessings. देव तुम्हाला आशीर्वादाच्या रस्त्यावर चालायला शिकवतो. Amen. आमेन. Your word is a lamp to my feet ओ तुझा शब्द माझ्या पावलासाठी and a दिवा light to my path. आणि माझ्या मार्गाला प्रकाश आहे. We all know this verse. आपल्याला सगळ्यांना हे वचन माहिती आहे. Psalm 119, 105. 105. स्तोत्रसंहिता 119, 105. Fifth point, 5वा मुद्दा, surround yourself with others on the right path. स्वतःच्या अवतीभोवती योग्य रस्त्याला लागलेली माणसं ठेव. Yes, don't walk back to the transgressors' territory. पाप्यांच्या हद्दीत परत नको जाऊ. Bible says Bible म्हणतं, in Proverbs 13:20, नीतिसूत्र 13:20, he that walks with the wise shall be wise. जो सुज्ञ माणसाबरोबर चालेल तो सुज्ञ बनेल. And so don't hang out at the edges of the old road. पण जुन्या रस्त्यांच्या हद्दीत परत जाऊ नको. Build your tent on the new one. तुझा तंबू नवीन मार्गावर बांध. त्या Don't- जुन्याच्या हद्दीत परत जाऊ नको. नवीन रस्त्यावर तंबू परत बांध. Now say it. आता म्हणा, Lord, प्रभू today आज I choose the path of good understanding. मी चांगल्या समजुतीचा मार्ग निवडत आहे. I no longer want the hard road of rebellion. मला बंडखोरपणाचा अवघड रस्ता नकोय. Forgive me for every step I took away from you. प्रत्येक पाऊल जे तुझ्यापासून मी लांब लांब गेलो त्याबद्दल मला क्षमा कर. Teach me your wisdom. मला तुझं ज्ञान शिकव. Guide my walk माझ्या चालीला मार्गदर्शन कर. and let your favor follow my obedience. तुझा अनुग्रह माझ्या आज्ञा पालनावरती येऊ दे. From this day forward, आजपासून पुढे I walk in your way, मी तुझ्या मार्गात चालेन. your truth,
तुझ्या सत्यात and चालेल your peace. आणि तुझ्या शांतीत In चालेल. Jesus' name. येशूंच्या नावात Today I choose the path of good understanding. आज मी चांगल्या समजुतीचा मार्ग निवडत I आहे. will walk in wisdom, मी ज्ञानात चालणार आहे. walk in peace, मी शांतीत चालणार. walk in favor. मी अनुग्रहात चालणार आहे. I will walk with God's people. मी देवाच्या लोकांसोबत चालणार आहे. My steps shall be ordered of the Lord. माझ्या पावलांना देव मार्गदर्शन करेल. My heart is teachable. माझं हृदय शिकून घेणारं हृदय आहे. I will not repeat the mistake of the past. मी भूतकाळातल्या चुका परत परत करणार नाही. I will learn, मी शिकणार, obey, आज्ञा पालन करणार and rise. आणि वर येणार. The road of transgression now is behind me. पाप्याचा मार्ग माझ्या मागे आता. The path of purpose is before me. संकल्पाचा मार्ग माझ्या पुढे आहे And आता. I will always walk in the right path. आणि मी नेहमी योग्य मार्गातच चालणार. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. आमेन. आमेन. Yes, let's all stand up. तेरे ही मार्गों पर चलूं और पीछे ना हटूं. एवढी समजूत आली Yes. की जीवन सफळ होतं बेटा. जीवन सफळ होतं. The way of transgressor is hard. पातक्यांचा मार्ग अवघड आहे. I see some people struggling in the world also. कारण मी जगात सुद्धा काही लोकांना संघर्ष करताना बघतो. And I just talk to myself. If only they knew God and walked in God's path, they need not struggle so much. आणि मग मी स्वतःशी बोलतो आणि म्हणतो फक्त त्यांना देवाचा मार्ग माहीत असता तर यांना एवढा स्ट्रगल करायला लागला नसता. They fight, पण ते करतात, युद्ध करतात, झटापटी करतात, restless. अशांत आहेत, अस्थिर आहेत, देवाचा मार्ग माहीत नाहीये, डोकं फोडतायत. I feel so bad. मला फार वाईट वाटतं. माय हार्ट गोज आउट फॉर सच पीपल. माझं हृदय पाणी पाणी होतं अशांना बघून. Yes, I was also walking on that path once upon a कारण time. एकेकाळी मी सुद्धा त्याच मार्गात चाललो. But I know पण मला माहित आहे how beautiful it is to walk in the path of Christ. ख्रिस्ताच्या मार्गात चालणं किती छान आहे, सुंदर आहे. आता कशाला तो पापी मार्ग परत धरायचा आपण. Wrong path means not only sin, it can be your anger issues, हा ना. आणि चुकीचा मार्ग म्हणजे फक्त पाप नाही, त्याच्यामध्ये कदाचित राग, तुम्हाला your own फार understanding, your तुम्हाला- own thinking. तुम्हाला फार राग येत असेल, तुमची स्वतःची आपली काहीतरी वेगळीच समजूत असेल, स्वतःचे आपले वेगळेच काहीतरी विचार असतील, All these things are स्वतःचे wrong वेगळेच paths. काहीतरी फंडे, सगळं चुकीचं आहे. Not believing in Jesus. येशूंवर विश्वास न ठेवणं. Amen. आमेन. आमेन. Let's worship हालेलुया. धन्यवाद. तेरे ही मार्गों पर चलो, तेरी ही महिमा मैं गाऊं. Yes. तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. Yes, Lord. We will not turn back. और पीछे ना हटूं. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. Thank you, Jesus. Thank you, Lord. और हालेलुया. पीछे ना हटूं. धन्यवाद येशू. धन्यवाद दे बाप्पा, तुझे आभार मानतोच. Hallelujah. Hallelujah. Sing, people, sing, sing. गा गा गा. हालेलुया. गा. God loves you. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. आमेन. तेरे ही Sing. मार्गों पर गा. चलो, तेरी ही महिमा मैं गाऊं. Yes. तेरे ही सामने झुकूं और आगे ही बढ़ूं. Yes. हालेलुया. आमेन. और आगे ही बढ़ूं, और आगे ही बढ़ूं. Thank you, Jesus. धन्यवाद और येशू. आगे ही. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Decide to walk with God. देवासोबत चालणं ठरवा.
When you walk on the right path, जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालाल, the devil cannot touch you. सैतान तुम्हाला हात लावू शकणार नाही. Right path can mean many things. आणि योग्य रस्ता म्हणजे अनेक गोष्टी असतात. Following Jesus, येशून मागे चालणं, praying every day, रोज प्रार्थना करणं, reading the Bible, बायबल रोज वाचणं, coming to church, चर्चला येणं, having a good heart, चांगलं हृदय ठेवणं, forgiving, क्षमा करणं, mercy, दया करणं, goodness. चांगुलपणा, हे सगळं चांगला मार्ग. These are the right path. हा सगळा चांगला योग्य मार्ग. And, पण- and as you try doing this, जसं तुम्ही हे करायचा प्रयत्न कराल, you will see God blessing you. तुम्ही बघाल, तुमच्या लक्षात येईल की देव मला आशीर्वाद देतोय. A little change here and there. हा, थोडा थोडा बदल इकडे तिकडे तुम्हाला दिसेल. Not overnight changes, I'm saying. एका रात्रीत सगळं नाही बदलणार, A little change. थोडं थोडं बदलणार. Behaving well at home. घरी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, आदर देणं, मग आदर घेणं, इज्जती करणं. And where you know जिथे तुम्हाला ठाऊक आहे that you could get angry but you don't. की इथे मला राग येऊ शकत आहे, पण मी नाही चिडणार, I will not. मी नाही चिडणार, I just forgive. मी क्षमा करणार. That's the right See, path. I mean, when you do that little thing also when you do, आणि या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा रोज आपण करू ना, unseen favors will fall upon you. अदृश्य अनुग्रह तुझ्यावर पडत राहील. Unseen favors. अदृश्य अनुग्रह. Suddenly some door will open. अचानक एखादं दार उघडेल, Some blessing will be released. अचानक एखादा आशीर्वाद येईल, Some healing will come. आरोग्य येईल, Something which was stuck will be released. अडकलेलं मिळेल. And so every day रोज you will be witnessing a miracle. एक चमत्काराचा अनुभव तुम्ही घ्या. Because कारण- walking on the right path is sowing the good seed. योग्य रस्त्यावर चालणं म्हणजे योग्य बीज पेरणं, चांगलं बीज So पेरणं. what you sowed today, तर आज जे तू पेरणार आहेस, you may get after 3 months also. 3 महिन्यानंतर पण ते उगवेल But मिळेल. what you sowed before 3 months, पण 3 महिन्यांआधी तू जे पेरलंय, you will be gathering it today. ते आज तू कापणार आहेस ना. आज पेरलेलं 3 महिन्यानंतर कापशील, 3 महिन्याआधी पेरलेलं आज कापशील ना. Suddenly you see अचानक पण तुला you got दिसतं promotion. की अरे मला बढती How मिळाली. did I get? I didn't pray today. अरे मला प्रमोशन कसं मिळालं, मी प्रेयर नव्हती केली. 3 months back you sowed 3 महिन्यापासून तू पेरत आलाय ना, something, you sowed काहीतरी पेरलंयस, in some goodness, काही चांगुलपण केलंयस, and you are reaping it today. आज कापतोयस. असं आहे ते. म्हणून ते रोज करायचं असतं. यू Amen. कॅनॉट डू दिस वन्स अ इयर. इट्स फॉर एव्हर. राईट पाथ. कायमचा बरोबर रस्ता. I will pray for you now. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना Father, करते. I pray for the people. दे बाबा, मी लोकांसाठी प्रार्थना करतो. Master, प्रभू, there are needs लोकांना गरजा आहेत, that has to be met. ज्या गरजा भागल्या पाहिजेत. We all have needs. Lord. सगळ्यांनाच गरजा आहेत. There is nobody who can say I have no needs. कोणीच असं नाही जो म्हणेल की मला हे नकोय का ते नको. सगळ्यांनाच काही ना काही हवंय. And everyone is depending on you. आणि Lord. प्रत्येक जण तुझ्यावर अवलंबून आहे. And as you have placed me on this church, आणि जसं या चर्च मध्ये तू मला पुढारी म्हणून नेमलंय, I am praying for all of मी प्रार्थना करतो that सगळ्यांसाठी. you have to release some kind of blessing in their lives. काहीतरी आशीर्वाद त्यांच्या जीवनावर तू मोकळा केला They पाहिजे. have to see a little miracle here and there. काहीतरी चमत्कार त्यांना इकडे तिकडे पाहायला मिळाला And पाहिजे. as they continue doing good, आणि जसं ते चांगलं करत राहतील, let them witness miracle after miracle every चमत्कारामागे day. चमत्कार, चमत्कारामागे चमत्कार त्यांना अनुभवायला You मिळते. do it for them in Jesus' तू name. त्यांच्यासाठी कर येशूंच्या नावात. Every devil सैतान which may go against them, जो त्यांच्या विरुद्ध जाईल, I bind and break the power in the name of मी Jesus. बांधतो तुला सैताना येशूंच्या नावात. Every devil trying to put them on the wrong roads, जो सैतान त्यांना चुकीच्या रस्त्यावर टाकायला I पाहतो, break the powers in the मी name of Jesus. बांधतो तुला येशूंच्या नावात. Leave them all in Jesus' name. सोड सगळ्यांना येशूंच्या नावात. Father, दे बापा, bless each one of them. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Let good things start happening in their चांगल्या lives. गोष्टी त्यांच्या जीवनात घडायला लागू And दे. let them come up to share the testimony. आणि वर येऊन त्यांनी साक्ष सांगावी असं कर. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. See their heart. त्यांचं हृदय बघ. Some have been walking straight for some time काही now. जण सरळ मार्गी चालत आहेत काही दिवसांपासून. Now, आता release that blessing, Lord. आशीर्वाद त्यांच्यावरती मोकळे कर. Thank you, Lord. धन्यवाद दे I बाबा. believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. कारण येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.